स्वभाव तुमचे विचार ठरवतो, बरोबर. विचार ॲक्शन, ॲक्शन तुमची हॅबिट, हॅबिट तुमचं कॅरेक्टर आणि कॅरेक्टर लीड्स टू युअर डेस्टिनी. म्हणजे आपण जे आज आहोत, ज्याला आपण भाग्य म्हणतो एका भाषेमध्ये, ते आपलं डेस्टिनी आपल्या विचारांमुळे आहे. की अनेक आजार ज्याला असाध्य लेबल लावलेलं आहे ते कायमचे बरे होऊ शकतात. अर्थात ते पहिले केले मग सांगितले. अँजिओप्लास्टी बायपास आपण टाळू शकतो, ब्लॉकेजेस जातात. आता ब्लॉकेजेस मायग्रेन आपण जे उदाहरणार्थ घेतले, एका बाजूला असाध्य लेबल लावलंय आणि दुसऱ्या बाजूला ते बरं करायचं हे जेव्हा मला तंत्र सापडलं अध्यात्म आणि आयुर्वेदच्या साह्याने, मग मी त्या आजाराचा शोध घेतला. असं कसं यार, ती आग शोधू आपण कुठे. शोधता शोधता मी मनापर्यंत गेलो. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आनंदाची बातमी अशी आहे की स्वभावाला औषध सापडलेलं आहे. स्वभाव बदलतो. वाल्या वाल्मिकी झाल्याचं उदाहरण आपण ऐकतो. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काही आजार असे असतात की ते बरेच होत नाहीत. असाध्य विकार जे आहेत ते बरे करण्यासाठी आयुर्वेद खूप काही सांगतं. पण तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदाबरोबर अध्यात्माची जर जोड असेल तर हे आजार बरे होऊ शकतात. आणि हे फक्त आपण ऐकतो, पण ज्यांनी अनुभव घेतलेला आहे असे MD आयुर्वेद झालेले डॉक्टर निलेश पाटील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे आलेले आहेत. त्यांनी मधल्या काळात संन्यास घेतला आणि आनंद खरोखर कशामध्ये दडलाय याचा शोध लावला. मनोकायिक आजारांवर निब्बाणा पद्धतीनं अगदी बिनदिक्कत उपचार होऊ शकतात हे ते आपल्याला सांगणार आहेत. आणि अध्यात्माची जोड हे आपले आजार आणि विकार बरे करण्यासाठी कशी गरजेची आहे हेही आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर निलेश पाटील, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. मी तुमचे काही पॉडकास्ट पाहिले होते इतर चॅनेलवरचे आणि मला अत्यंत क्युरियोसिटी वाटली. आणि त्याचा तुमचा आयुर्वेदाचा अभ्यास आणि आध्यात्मिक अभ्यास हा एवढा मोठा आहे, त्यांनी इतके सारे आजार बरे होतात. मी ज्यावेळेला आपलं बोलणं झालं तेव्हाही मला कळलं. आणि तर ही वेगळी निब्बाणा पद्धती आहे, या संदर्भात आपल्या सबस्क्रायबर्सला माहिती मिळायला हवी. आणि म्हणूनच मी आज गप्पा मारणार आहे. आणि विविध जे आजकाल आजार आहेत, विकार आहेत, त्यावर आपण कसा मार्ग शोधायला हवा, त्यासाठी कुठल्या पद्धतीनं उपचार घ्यायला हवेत याबद्दल आपण आज जाणून घेऊया. निश्चितपणे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की अँजिओप्लास्टी म्हणा, बायपास अशी करण्याची जेव्हा वेळ येते किंवा रिपोर्ट्स येतात, रिपोर्ट्स काढल्यानंतर आपल्याला कळतं की अरे बापरे, आजकाल आजार आणि विकारांची काही म्हणजे इतकी वाढलेली आहे संख्या की त्यावर उपचार म्हणजे मग काय, गोळ्या खा सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळच्या आणि फक्त हेच तुमचं लाईफस्टाईल ठेवा असं झालेलं आहे. पण याला छेद देणारी गोष्ट तुमच्याकडे आहे, ती मला जाणून घ्यायची आहे. आणि ती कशा पद्धतीनं तुम्ही क्युअर करता हेही आम्हाला सांगा. निश्चितपणे ताई. स्मिताजी, जेव्हा एखादा रुग्ण आजारी पडतो, पहिली गोष्ट कुणाला आजारी पडावं असं वाटत नाही. अगदी खरं. आजारी पडतो काही ज्ञात आणि अज्ञात कारणामुळे. आणि जेव्हा आपण आपल्या जवळपासच्या किंवा परिचयाच्या डॉक्टरकडे जातो, डॉक्टर जनरली काय करतात की तुमची नाडी बघणार, काही तपासणी करणार, लक्षणं बघणार, काही रिपोर्ट सांगणार, रिपोर्ट करून घेणार आणि एक निदान करून आपल्याला काही औषधं लिहून देतात. त्या पांढऱ्या चिठ्ठीवरचे अक्षरं म्हणजे आपले औषधं घेऊन आपण मेडिकलला जातो. म्हणजे मेडिकलला आपल्याला जी मेडिसिन्स मिळतात, ज्या ज्या पॅथीची मिळत असतील, ते म्हणजे आपल्या आजाराचं उत्तर असं आपलं वाटतं, असं आपलं वाटायचं सुद्धा. काही सर्जिकल डॉक्टर, सर्जन डॉक्टर सर्जिकल सर्जरी सजेस्ट करतात. पण गेल्या 50-60 वर्षाचा आपण जर अभ्यास केला, सुरुवातीला इतकं लक्षात नाही आलं. 200 वर्षापूर्वी प्रगत झालेले शास्त्र ज्याप्रमाणे फास्ट इफेक्ट आपल्याला देत होतं, ते फास्ट आहे, चांगलं आहे. परंतु आपण असं बघतोय की आजार एखादा आपला सुरू होतो, मग तो हृदयविकार असेल, जसं आपण आता बोललात, डिप्रेशन असेल, मायग्रेन असेल, संधिवात असेल, थायरॉइड असेल, कोणताही आजार, गोळ्या काही थांबत नाही आपल्या. म्हणजे त्या नियमितपणे घ्याव्याच लागतात. आणि सर्रासपणे अर्थात त्या डॉक्टरांच्या पॅथीप्रमाणे मायग्रेन बरा होत नाही. हृदयविकार म्हटलं तर बायपास अँजिओप्लास्टी करावीच लागेल. स्पॉन्डिलोसिसमध्ये ऑपरेशन करावं लागेल.
मायग्रेनला तर इलाजच नाही आहे, गोळी मरेपर्यंत खावं लागेल. म्हणजे 16-16, 18-18, 20-20 वर्ष लोक माझ्याकडे डिप्रेशन, सिझोफ्रेनियाच्या गोळ्या खाऊन जेव्हा येतात, टॅबलेट्स घेऊन, तेव्हा मला या विषयाचं गांभीर्य, आता डॉक्टर मी गेले 27 वर्ष या विषयात काम करतोय, जाणवतं असं आहे की मग आपण काय बघतोय की मॅनेजमेंट मिळते आहे, आजार तेवढ्यापुरता कंट्रोल राहतोय, पण तो कायमचा बरा होत नाही. हे मान्य आहे की प्रत्येक पॅथीला लिमिटेशन्स असतात, लिमिटेशन्स आपण मान्य करूया. पण भाग्य म्हणा, कर्म म्हणा, देवाचा आशीर्वाद म्हणा, माझ्या कर्मानेच काही गोष्टीमुळे मला त्या विश्वाचं ज्ञान झालं, अलौकिक जगाचं, जिथे मला या आजारांचं कारण समजलं. आणि पहिले पण मी प्रॅक्टिस करत होतो, मी पहिलेही स्पिरिच्युअल होतो, पण आता जेव्हा मी नवसन्यास घेतला, योगी जीवन मी जगायला लागलो, 10-12 वर्ष मी लांब होतो, आपण त्याबद्दल बोलू. 10-12 वर्ष या जगापासून लांब होतो, सर्व काही चांगलं असताना मी गेलो वेगळ्या कामासाठी होतो, परमानंद शोधण्यासाठी, पण मला मिळालं आनंद, आरोग्य आणि यश याचा फॉर्म्युला. आणि मी आता गेल्या 27 वर्ष अनुभवातून ताई सांगू शकतो की अनेक आजार ज्याला असाध्य लेबल लावलेलं आहे ते कायमचे बरे होऊ शकतात. अर्थात ते पहिले केले मग सांगितले. उदाहरणार्थ मायग्रेनचं आपण उदाहरण घेऊ. मायग्रेन म्हणजे डोकं दुखतं पेशंटचं, उजवी बाजू डावी बाजू स्वरूप बदलतं. पेशंट या आजारात गंमत अशी येत आहे की जेव्हा रिपोर्ट्स करतात, रिपोर्ट्समध्ये काहीच सापडत नाही. आता रिपोर्टच्या पण लिमिटेशन्स आहेत, अजून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना समजत नाहीत, अजून खूप सायन्स आहेत. मग रिपोर्टमध्ये सापडत नाही म्हणून पेशंटला आजारच नाही, पण पेशंट नाटक करत नाही, पेशंटचं डोकं दुखत असतं, MRI रिपोर्ट नीट येतात, ब्लड रिपोर्ट नीट येतात, मात्र मायग्रेनला कायमचा इलाज मार्केटला मिळत नाही. तुम्ही गुगल सर्च केलं तुम्हाला सापडेल की मायग्रेन हा इनक्युरेबल आहे. पण मी गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून सांगू शकतो की आजच्या डेटला 100 ते 150 पेशंटचा डेटा माझ्याकडे आहे, ज्यांनी 18 वर्षापूर्वी मायग्रेनचं औषध घेतलं आणि ते आजही बरे आहेत. बरंच असं होतं की प्लॅसिबो इफेक्ट असतो, टेम्पररी इफेक्ट असतो. 18 वर्ष एक पेशंट त्या अवस्थेत राहू शकत नाही, तो बरा झालेला आहे. आणि त्या अनुभवाच्या मला खूप लोक बऱ्याचदा विचारतात, सर तुम्ही कोणत्या पद्धतीने पेशंट बरे करतात? पद्धत आहेत खूप अनेक, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स एवढा कसा काय? पेशंट बरे केले तोच माझा अनुभव आहे. सेम बायपास अँजिओप्लास्टीमध्ये, म्हणजे मायग्रेन कायमचा बरा होऊ शकतो. या निमित्ताने मी आपल्या व्ह्युअर्सला सांगेल, ज्याचा योग असेल तो ट्रीटमेंट घेऊ शकेल. तुम्ही जे हृदयविकाराचे बोलले की हृदयविकारामध्ये साधारणपणे पेशंटला जेव्हा अटॅक येतो तेव्हा पहिल्यांदा डॉक्टर्स त्यांच्या पॅथीप्रमाणे अँजिओग्राफी करतात आणि कॉमनली कोरोनरीजमध्ये हृदयाच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये तुम्हाला ब्लॉकेजेस सापडतात. आणि जसे ब्लॉकेज सापडतात त्यांच्या पॅथीप्रमाणे अँजिओप्लास्टी बायपास सांगितलं जातं. ब्लॉकेजेस झाले, अँजिओप्लास्टी बायपास केलं म्हणजे आपण ब्लॉक काढला किंवा त्याला बायपास केला म्हणून ट्रीटमेंट पूर्ण होते का? उलट दुसऱ्या वेळेस जो अटॅक येतो त्यावेळेस पेशंट गाफील राहतो. मग माझा प्रश्न एक पडतो, एक सहज व्यक्ती म्हणून, डॉक्टर सोडा, की जर अशी ट्रीटमेंट अवेलेबल असेल, झालेला ब्लॉक कमी करणं आणि ब्लॉक पुन्हा होऊच द्यायचा नाही. कारण ब्लॉक होणं हे मूळ कारण आहे, हे मूळ लक्षण आहे, ब्लॉक कारण नाहीये. मग निब्बाना तिथे काम करतं, आपण तिथे काम करतो. जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतात, रिपोर्ट्स घेऊन येतात, जनरली लोक घाबरलेले असतात कारण त्यांना बायपास अँजिओप्लास्टी सांगितलेली असते. परंतु 80%, 90%, 100% जेवढे ब्लॉकेजेस असतील ते विशिष्ट, पहिली गोष्ट पेशंटला सिम्पटम्स असतात, छातीत दुखणं, दम लागणं, डाव्या हाताला मुंग्या येणं. सिम्पटम्स जातात पहिले 15 दिवस 20 दिवसामध्ये, आश्रमात आल्यानंतर ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पेशंटप्रमाणे. नंतर मी प्रत्येक महिन्याला 3 महिन्याला काही रिपोर्ट्स करतो क्रॉस चेक करण्यासाठी की किती फरक पडतोय. हाही माझा 27 इयरचा अनुभव सांगतो की अँजिओप्लास्टी बायपास आपण टाळू शकतो, ब्लॉकेजेस जातात. आता हे ब्लॉकेजेस मायग्रेन आपण जे उदाहरणार्थ घेतले, एका बाजूला असाध्य लेबल लावलंय आणि दुसऱ्या बाजूला ते बरं करायचं हे जेव्हा मला तंत्र सापडलं अध्यात्म आणि आयुर्वेदच्या साह्याने, मग मी यासाठी म्हणून आज अनेक शहरामध्ये आपलं काम चालतं, लोक याचा फायदा घेतात. ताई बायपासची तुम्हाला मी केस सांगेल. अकोल्याचे एक प्रसिद्ध महाराज आहेत, दत्त महाराज म्हणून, त्यांचे चिरंजीव माझ्या
हॉस्पिटलच्या वर राहत होते. एक दिवशी आले, हम्म. दत्त संप्रदाय, मी रसशास्त्रातला डॉक्टर, हम्म. रस म्हणजे नागार्जुन वगैरे या टाईपचे भस्म, अजून पण अभ्यास काय असेल माहीत नाही. ते आले आणि त्यांना मी सहज म्हटलं की महाराज मी अँजिओप्लास्टी बायपास काढण्याचं औषध शोधलं आहे. हम्म. दुसऱ्या हप्त्यात माझ्याकडे 2 व्यक्ती आले. महाराज म्हटले म्हणून ते आले. त्यांना म्हटलं विश्वास आहे का? ते म्हटले डॉक्टर तुमच्यावर आमचा विश्वास नाही, मला माफ करा, आमचा विश्वास आमच्या महाराजांवर आहे. हम्म. ते म्हटले आम्ही पाण्यात पण उड्या मारू तर मरू. म्हटलं औषध घेणार का? त्याने हो. ते 20 वर्षापूर्वी ज्या रुग्णांनी औषध घेतलं, आताही प्रेक्षक आपल्या फेसबुकच्या निब्बाणा वॉलला जाऊन बघू शकतात. जेव्हा मी संन्यास मार्गातनं परत आलो आणि त्या रुग्णांना कळालं, त्यापैकी आमचे विजय लखोटे सर लिहितात की मला 20 वर्षापूर्वी डॉक्टरांनी बायपास सांगितला होता. नागपूरचे डॉक्टर होते देशपांडे म्हणून, आणि मी या डॉक्टरांचं औषध घेतलं. माझं ब्लॉकेजेस पूर्ण गेले. हम्म. आज 20 वर्षापासून मी स्वस्थ आहे. हल्ली मुक्काम पिंपरी चिंचवड, राहणार अकोला. जेव्हा पेशंट असं लिहितात, कारण मेडिकल सायन्स प्रयत्न करत येत आहे. हम्म. हम्म. प्रत्येक डॉक्टर आपल्या लेवलला काम चांगलं हो, करत हो. असतो. डॉक्टर हा व्यक्ती वाईट नाही आहे, पण त्याच्या पण लिमिटेशन्स आहे. हम्म. ही देवाची कृपा झाली आणि अध्यात्मात गेल्यानंतर मला पाण्याचं तळ सापडणं म्हणतो ना आपण, ते सापडलं आणि आजाराची कारणं सापडली. हा. मग ते करता करता आज अनेक आजार ज्याला असाध्य लेबल लावलेलं आहे हम्म. हम्म. ते आपण सहजपणे बरे करतोय. हम्म. फक्त लागते प्रामाणिक डॉक्टर आणि पेशंटची चिकाटी, हम्म. कारण आपल्या सवयी लागलेल्या आहेत. हम्म. आपण बऱ्याचदा सवयीचे गुलाम असतो. हो. मग आपला डाएट असेल, आपले विचार असतील, हम्म. आपला स्वभाव असेल. बरं, जे माहिती आहे त्यावर आपण काम करू शकतो. हम्म. असे अनेक फॅक्टर आहेत जे आपल्याला माहितीच नाही की माहीत नाही, आ. ज्याला आपण आम्ही डीके म्हणतो, डोंट नो दॅट डोंट नो. हो, मी तुम्हाला आता तेच विचारणार होते की आपल्याकडे आयुर्वेदाचार्य आमच्या स्टुडिओमध्ये खूप येऊन गेलेले आहेत, वेगवेगळ्या विषयांवर बोललेत. मेन हीच गोष्ट सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये की तुमचा आहार आणि विहार उत्तम असायला हवा, बरोबर. पण आहार विहाराबरोबर तुमचा जो स्वभाव आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुद्धा कारणीभूत ठरतो या सगळ्या गोष्टींना. मग तो बदलू शकतो का या सगळ्या गोष्टींनी? म्हणजे तुमच्याकडे जी निब्बाणा पद्धत आहे त्यांनी, कारण बऱ्याचदा खूप चिडचिडेपणा असतो, रागीट स्वभाव असतो हो. आणि ह्याचा कुठेतरी आजारांना अफेक्ट होत असतो, म्हणजे ह्याच्यामुळे आजार होत असतात कुठेतरी. तर अशा पद्धतीचे जे आपले मूळ स्वभाव आहेत ते बदलू शकतात का? निश्चितपणे ताई, स्वभाव बदलणं म्हणजे स्वभाव हे अनेक कारणापैकी एक मुख्य कारण आहे आजार होण्याचं. हां. स्वभाव तुमचे विचार ठरवतो, बरोबर. विचार ॲक्शन, हम्म. ॲक्शन तुमचे हॅबिट, हम्म. हॅबिट तुमचं कॅरेक्टर, हां. आणि कॅरेक्टर लीड्स टू युअर डेस्टिनी. म्हणजे आपण जे आज आहोत, हम्म. ज्याला आपण भाग्य म्हणतो एका भाषेमध्ये, ते आपलं डेस्टिनी आपल्या विचारांमुळे आहे. बरोबर. दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही, हां. पण ताई आनंदाची बातमी अशी आहे हां. की स्वभावाला औषध सापडलेलं आहे. वा. स्वभाव बदलतो. वाल्या वाल्मिकी झाल्याचं उदाहरण आपण ऐकतो. हो. अंगुलीमारला बुद्ध भेटले होते. हां. बुद्ध म्हणजे अंगुलीमार नंतर अहिंसक नावाने मोठा संन्यासी झाला. हम्म. आणि तुमच्या समोर जो बसलेला आहे, हां. मी स्वतः इतका चांगला नव्हतो, पाटील फॅमिलीत जन्म घेतला, हम्म. पाटलांचे प्लस मायनस माझ्यामध्ये आले, प्रत्येकाचे येतात प्रत्येक बरोबर. धर्माप्रमाणच्या प्रमाणे. मी माझ्यात जे बदल केले, माझ्यात जे बदल झाले, तर मी सांगू शकतो की स्वभाव बदलतो. आता स्वभावाचं रिफ्लेक्शन कसं करतं? स्वभाव म्हणजे विचार. हम्म. यात तुम्हाला मी एक छोटीशी, मला आता एक बोलता बोलता गोष्ट आठवली, प्रेक्षकांनी पण ती ऐकावी. की एक नवीन अपार्टमेंट होतं, हम्म. तिथे एक नवीन जोडपं राहायला आलं. हम्म. नवीन लग्न झालेलं होतं आणि घराच्या खिडकीला पडदे नव्हते. हम्म. मिस्टर सर्व्हिसला होते, लेडीज घरी होती. हम्म. ती तिच्या खिडकीतनं एका बाईला बघायची रोज, एका दुसऱ्या गॅलरीमध्ये. तिला त्या बाईने जी कपडे धुण्याची पद्धत होती, ती म्हणायची नवऱ्याला की हिला कपडे धुता येत नाही. हम्म. नवऱ्याचं का? ती म्हणायची कपडे खूप मळके यायचे, हम्म. तिला साधे कपडे पण धुता येत नाही. आणि रोज तिची तीच कॅसेट चालायची. हम्म. पण नवरा निब्बाणा मार्गातला होता, तो हसायचा, सोडून द्यायचा. एके दिवशी ती जेव्हा सकाळी उठली, तिने पाहिलं की कपडे स्वच्छ झालेत. हम्म. तिने पहिले विचारलं, नवरा झोपला होता, विचारलं अहो तुम्ही जाऊन सांगितलं काय त्या बाईला, कारण आज कपडे चक्क स्वच्छ दिसत आहेत. तो हसला. तो म्हटला मी असं काही केलं नाही, पण तुझ्या अगोदर मी उठलो आणि आपल्या खिडकीच्या काचा साफ केल्या.
ऐका. काचेवर जी धूळ होती ताई, आ, त्या धुळीच्या माध्यमातून कपडे मळके दिसत होते. किती समर्पक आहे हे. आपण दोष त्या बाईला देत होतो की बाई, दोष त्या काचेमध्ये होता, त्या काचेवरच्या धुळीवर होता. आपण याला दृष्टिकोन म्हणा, आणि हा दृष्टिकोन आपले विचार ठरवतो. म्हणजे काय बघायचं काय नाही बघायचं. ते सांगू, या जगात कोणीच चांगला वाईट नाही. आता माझे प्रेक्षक बघताय, ते चांगले असतील ना, ते मात्र चांगलं पण बघतील. म्हणून तुम्ही राम बना, तुमचं रामराज्य होईल, मी असं नेहमी म्हणतो. रावणाला पण रामाने शेवटचा चान्स दिला होता. बघ, आमची इच्छा नाही तुझं लंका जाळण्याची, पण तो मद अहंकार आला पुढे, तमोगुण पुढे आला. ते जे मी सांगतोय की ती धूळ, ती काच, हे आपले विचार. बरं, हे आपणच ठरवतो. आपण एक चष्मा घालतो निळ्या रंगाचा, आणि आपण विसरून जातो की चष्म्याचा रंग निळा आहे म्हणून. आणि लोकांना सांगतो, स्मिताताई बघा, सर्व जगच निळं आहे. लोक सांगतात, नाही बाबा, जग निळं नाहीये, तू चष्मा, तो मान्य करत नाही. मग हा चष्मा जातीचा असतो, आपल्या विचारांचा असतो, आपल्या समाजाचा असतो, अनेक गोष्टी, अनेक डायमेन्शन्स आहेत. हे डायमेन्शन्स आपण असे डिकोड करत जातो. आणि ताई, लिटरली आता डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, मला हे मानसिक आजार जास्त स्पर्शून गेले. जसं माझ्या जीवनाची सुरुवात कॅन्सर आजारापासून झाली. माझा मोठा भाऊ मी शिकत असताना कॅन्सरने गेला. तर मी डॉक्टरांना विचारायचो, काय कारण आहे कॅन्सरचं. अजूनसुद्धा कॅन्सरचं कारण कोणीच सांगत नाही. मला सांगा, एखाद्या गोष्टीला कारणाशिवाय कार्य कसं निर्माण होईल. अगदी धूर आहे म्हणजे कुठतरी आग आहे. अगदीच. हो. ती आपल्याला दिसत नाही, हा आपल्या डोळ्यांचा प्रश्न आहे, पण आहे. मग मी त्या कॅन्सरचा, तो गेला, दादाला बोन कॅन्सर झाला. मी तेव्हा फर्स्ट इयर BMS ला होतो. डॉक्टर म्हटले की पैर काटना पडेगा, 3 साल में तुम्हारा भाई जाने वाला है. 3 वर्षात गेला, पण मी मात्र कायमचा गेलो. त्याच्या आजाराने मला बरंच काही शिकवलं की लाईफ किती क्षणभंगूर आहे. आणि ताई, ज्याच्या घरात पेशंट असतो ना, त्याला दुःख आहे. आज जे मी परत आलो संन्यास मार्गावरून या संसारामध्ये, मला ते दुःख माहिती आहे. पेशंटची जी खुर्ची आहे ना, ती साधी खुर्ची नाही आहे. खूप कमी डॉक्टर्स जे मन लावून पेशंटला बोलतात, बघतात. मी तो अनुभव घेतला. आपण तर परेशान असतो, आणि काही लोक त्यात व्यवहार शोधतात, बिझनेस करतात. ते चुकीचं आहे. पूर्वीच्या काळी असा संदर्भ आहे की खरा पूजा करणारा ब्राह्मण आणि डॉक्टर, वैद्य, हा आपल्याला मूलबाळ होऊ देत नव्हता. कारण मुलं झाली तर माणसाला हव्यास सुटतो काही राखून ठेवण्याचं. एवढ्या कमिटेडली काम व्हायचं. डॉक्टरांकडे जाऊन फिरलो, तो गेला, मला शिकायला मिळालं. मग मी त्या आजाराचा शोध घेतला की असं कसं यार, ती आग शोधू आपण कुठे. शोधता शोधता मी मनापर्यंत गेलो. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि मी कायम म्हणतो बहिणाबाई चौधरीच्या भाषेमध्ये, मन इशारी इशारी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे म्हणतात. म्हणजे ती तिसरी पास बहिणाबाई चौधरी म्हणते की एक वेळ सापाचं विंचवाचं विष एखाद्या मंत्राने उतरून जाईल, मंत्रशक्तीने, पण मनाचं विष उतरत नाही. मी शोधलं. आजही पाहिलं आपण तर 95% आजार सायकोसोमॅटिक आहे, म्हणजे मनोकायिक. अगोदर मन आजारी पडतं, मग शरीर. आपण मायग्रेनचा पेशंट आला, हार्टचा पेशंट आला, आपण चालू ट्रीटमेंट द्यायला त्याला, पण तो अगोदर मनाने आजारी असतो. मनाच्या अगोदर एक भावदशा असते. आपल्या आसपासची माणसं, आपण कसं वागतो, आपले व्हायब्रेशन तयार होतात. आजार एकदम होत नाही, हळूहळू तो होतो. मग मी स्वतःवरच काम केलं. जेव्हा मला कळलं की मी स्वतः आजारी आहे, डॉक्टर जरी मी असलो, आजारी इन द सेन्स बाहेरून आपण दिसतो, आपले दाखवायचे चेहरे असतात दोन, एक लोकांना आणि स्वतःचा. डॉक्टरांचं लाईफ कसं माहिती स्मिताताई, आमच्याकडे पेशंट येतो ना, तर आम्हाला कंप्लेंटच सांगतो बघा. हो, बरोबर. म्हणजे तो असं कधी म्हणतो का की डॉक्टर मी खूप आनंदी आहे आणि तुम्हाला सहज भेटायला मी आलो. म्हणजे आम्हाला मला असं वाटतं, तुम्ही ज्या पद्धतीनं मनावर काम करता, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं केवळ ट्रीटमेंट न देता अगदी पेशंटच्या मनाचा विचार करून ट्रीटमेंट देता, तर तो पेशंट तुमच्याकडे येत असणार आहे सांगायला की मला आता बरं वाटतंय आणि मला आता खूप छान वाटतंय डॉक्टर, मी तुम्हाला असंच भेटायला आलोय. ताई, तुम्ही जे बोलताय ना ते 100% खरं आहे. तुम्हाला कमेंट्स मध्ये पाहायला भेटेल. मला माझे रुग्ण काय बोलता माहितीये, सर बरं झालो आम्ही आजारी पडलो तुमच्याकडे आलो. करेक्ट. कारण त्याला आजाराशिवाय मी जे शिकवतो
मी काय करतो ताई एका वाक्यात सांगायचं म्हणजे, जसं एक मूर्तिकार दगडातून मूर्ती बनवतो, मूर्ती दगडातच लपलेली असते, तो आवश्यक तो भाग ठेवतो आणि अनावश्यक काढून टाकतो. बरोबर. राईट. तो येतो आजारासाठी, पण त्याला मी आनंद आणि यशाचा मार्ग देतो. आणि ताई मला सहज शक्य होतं ना बोलायला, बघू करू या तर नाही, 100% बरं होतं तर होतं, मी केलंय आणि ते सतत केलेलं आहे, असं नाही की टेम्पररी केलं. पण ते म्हणतात सर आम्ही आलो मायग्रेनसाठी, मायग्रेन तर आमचा गेला, पण तुमच्यापासून आम्ही माणूस बनण्याची आणि जीवन जगण्याची कला शिकलो. तर तो मूर्तिकार काय करणार, अनावश्यक भाग बाहेर काढून टाकणार, आवश्यक ठेवणार, ती मूर्ती तयार होणार. बरोबर, अगदी तसं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बालपणापासून आतापर्यंत आपल्या कळत न कळत असे खूप अनावश्यक भाग असतात बरोबर. आणि ते भाग आपल्याला आजारी करतात. उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपण आईच्या गर्भाशयात जेव्हा असतो तेव्हा 9 महिने 9 दिवस आपली मस्त मौज असते. आई खाते, आपल्याला रेडीमेड देते. आणि जसं आपण जन्माला येतो, डॉक्टर नाड कापतात, एखाद्या दिवस कपसाठी मारतात, आपलं कळतं जग डेंजर आहे बाबा. आणि आता चिंता आहे की आता जेवायला कसं मिळेल, बोलता पण येत नाही आपल्याला. आणि जर ती आईची ती पहिली खेप असेल, पहिलं बाळ असेल, तिलाही कळत नाही, आपण रडतो. आईला कळतं, आई जवळ घेते, इथे आल्यानं कळतं अच्छा ह्याला जेवायला पाहिजे होतं, मी तर दूध पितो. म्हणजे रडणं, आपण काय रडतोय रे, रडणं हे आपल्या बालपणापासून आहे. कारण ती एक भाषा होती संवाद साधण्याची. आपल्या भाषा माहित नसते, मराठी, हिंदी, इंग्लिश, नवीन असतो आपण. म्हणजे बघा, कोरी पाटी असलेला आपण आणि जेव्हा मरतो, असं म्हणतात की मरण्याच्या काही पूर्वी आपली पाटी कोरी होते. हे संशोधन झालंय की मरण्याच्या पूर्वी प्रत्येकाला मरावं वाटत नाही, जर तो साधनेत नसेल तर. संसारात असेल तर माणसं वाटतं खूप दिवस जगावं. मरण, बायको, नवरा, घर सोडून कोणाला जावं वाटत नाही, जेवढं माझं माझं म्हणून कमवतो आपण. पण तो जेव्हा बघतो की आता पर्याय नाहीये, तेव्हा ते रिप्ले होतो, पूर्ण व्हॅनिश होतो आणि तो खूप आनंदी अवस्थेला असतो मरण्याच्या काही क्षणपूर्वी. आणि जन्मतः आपण आनंदी असतो, फक्त जेवणाची चिंता असते आपल्याला, सुशी आई सांभाळून घेते. मग या मधल्या काळात आपण जे करतो ना, हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आपला आजारी करतो आणि कोणीच जात नाही इथे. 10 मिनिटात पेशंट कसा समजेल सांगा तुम्ही? का डॉक्टर असं करतायत आणि का पेशंट विचारत नाही? निब्बाणात आम्ही ते टाळतो. मी आता हेच विचारणार होते की निब्बाणा पद्धतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पेशंटकडे बघता आणि त्यांना कशा पद्धतीनं ट्रीट करता, कुठली म्हणजे काय त्याची काय म्हणतात प्रोसेस आहे हे समजून घ्यायचं. धन्यवाद ताई. ताई, पहिली गोष्ट, निब्बाणा पद्धत मला आवडली म्हणून मी ठरवली नाही. बरं. हे पूर्ण समाजाचा अभ्यास केला. मी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला की माणूस जन्माला येतो त्याला नावं भेटतं. स्मिता, निलेश, कोमल, जे काही नाव आपल्याला भेटतात, आपल्या जातीप्रमाणे आई वडिलांना आवडतात. जात मिळते, शिक्षण मिळतं, काही पालक तर IIT इंजिनियर, डॉक्टर्स, शाळा, मित्र, आपण वयात येतो, 18 वर्ष, 16 वरीस धोक्याचं, सेक्सबद्दल कोणीच बोलत नाही. अशा अनेक डायमेन्शन्सने आपण जेव्हा मोठं होतो, मी आत्ताच सांगितलं की असे अनेक डायमेन्शन्स आहेत, नातेवाईक, लग्न, हे ते, आई वडील, या सर्व डायमेन्शनला मी निब्बाणा पद्धतीमध्ये अशा प्रकारे तो प्रोग्राम बनवलेला आहे की या प्रत्येक डायमेन्शनवरून पेशंटला घेऊन जातो. इथे अनावश्यकपणा लपलेला आहे त्याचा. मग रुग्ण जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा येतो, पहिली गोष्ट आम्ही कोणतीच घाई करत नाही. म्हणजे मी याला व्यवसाय म्हणून करत नाही. निब्बाणा ही गुरुकुल पॅटर्नची एक शिक्षण पद्धती आहे. बरं. मी जे संन्यासानंतर परत आलो तर मला रुग्ण नको आहेत. डॉक्टर मी आहे, मॉडर्न आध्यात्मिक गुरु आहे, पण मला समाजामध्ये ती चेतना निर्माण करायची जिथे निरोगी तत्व असेल, आनंद असेल. अर्थात मला पण काही गुरु भेटलेत. लहानपणी मी संघ शाखेत गेलो, नंतर SSY आर्ट ऑफ लिव्हिंग, लँडमार्क फोरम, विपश्यना उपलब्ध सर्व कोर्सेस केले. गुरु खूप छान शिकवत, आपण घ्यायला पाहिजे. आणि पुस्तकं वाचले. एक लेखक जेव्हा आपलं पुस्तक लिहितो तेव्हा त्याचा आयुष्याचा सार त्यात टाकून देतो. आपलं काम आहे ते वाचणं आणि ते अंमलात आणणं. इथं एक गोष्ट घडते, आपलं माहिती खूप आहे पण ती इम्प्लिमेंट नाही होत बघा. तेच, इन्फॉर्मेशन खूप आहे, ज्ञान नाहीये. एक्झॅक्टली. मी नेहमी विचारतो ताई की नॉलेज आणि विजडम मध्ये काय फरक असेल, तर मी बऱ्याच प्रेक्षकांना विचारतो. आता प्रेक्षक बघतायत आणि हा संवाद दुहेरी पाहिजे, एकेरी पाहिजे असं मला वाटतं, इव्हन तुमच्या चॅनलवर. आता जे प्रेक्षक बघतायत
ज्यांचं वजन वाढलं असताना वाटतं, आपण गृहीत धरू, प्रत्येकाने समजून घ्या की माझं वजन जास्त आहे, 60, 70, 80 जे ते, बरोबर आहे. आणि प्रत्येकाला माहिती आहे की वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आजच्या आयटीच्या फील्डमध्ये. तर प्रेक्षकाने आठवा, सांगा. पहिलं, पायी फिरायला जायला पाहिजे, तेलकट खायला नाही पाहिजे, नंतर जंक फूड खायला नाही पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, नंतर भूक नसताना जेवण नाही केलं पाहिजे. असे प्रेक्षक पण लिहा किंवा मनोमन आठवा. प्रत्येक प्रेक्षक जर 10-10 पॉईंट काढेल आणि आपण जर 100 प्रेक्षकांना जमा केलं तर आपल्याकडे 1000 पॉईंट जमा होतील आणि आपण तुमच्या युट्यूबच्या नावाने पुस्तक पण छापू, पुस्तक प्रसिद्ध पण होईल, विकल्या पण जाईल. पण माझा प्रश्न असा आहे, आपलं वजन कमी झालं का? अगदी बरोबर आहे. नाही होत कमी, कारण ते फक्त ज्ञान राहतं. जोपर्यंत ज्ञानाला आपण अनुभवात नेत नाही, नॉलेज, विजडम कधी होतं, ज्ञान, प्रज्ञा कधी होते, तुम्हाला ते अनुभवात. आता तुम्ही जो विचारलं ना, कठीण आहे मला ते, पण मी माझ्या साधकांना अनुभवात नेतो. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी. निब्बाणा प्रोग्राममध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे निब्बाणा पाथ ऑफ लाईफ. म्हणजे ही मी एक जीवन पद्धती शोधून काढली. जसा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स आहे तसा हा माझा कोर्स आहे. बरोबर. आणि हा कोर्स आहे व्यक्ती आनंदी, यशस्वी होण्यासाठी. पण याला मी टाकलंय पेशन्ससाठी. कारण आता जे बोललो, स्वभाव, विचार, आता जेव्हा मी त्यांना निब्बाणा पाथ ऑफ लाईफ शिकवतो तर निब्बाणा, आता बघा मार्केटला जनरली काय घडतं की अनेक कोर्सेस आहेत, प्रत्येक गुरु आपल्या लेवलला शिकवतोय. ते पण प्रेक्षकांना आपण विचारू की अनेक लोक अनेक कोर्सेस करतात. माझा पुढचा प्रश्न आहे की घरी आल्यानंतर आपण किती दिवस ती साधना करतो? 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. मग उद्या माझा पण कोर्स करणार, उद्या माझ्या आश्रमात येणार, माझे सेंटरचे पुण्या मुंबईचे येणार आणि घरी जाऊन 5-10 दिवस केलं, मला सांगा त्यांचं लाईफ बदलेल? नाही. हेच चालू आहे आणि ते मी निब्बाणात होऊ देत नाही. तर निब्बाणामध्ये आल्यानंतर मी पेशंटकडून त्या गोष्टी करून घेतो. अच्छा. काय काय पद्धती? मी तेच सांगतो की साधारणपणे जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तर पहिली आमच्याकडे शांतपणे जेव्हा रुग्णांना आम्ही भेटतो या पुणे, मुंबई आणि संभाजीनगरला, तर अनेक लोक मला भेटतात. त्यांचा एक पूर्ण मी अभ्यास करतो. माझ्या अभ्यासाची एक पद्धत आहे. एकदा मला वाटलं की आजार बरा होईल, मी त्यांना सांगतो की तुमच्यासाठी हा प्रोग्राम असेल. त्यांना पटलं पाहिजे की डॉक्टर खरं बोलतायत, करू शकतील. मग ते येतात, विशिष्ट ते फी भरतात आणि त्यांना मी माझ्याकडची स्वतःची रिसर्च केलेली मी औषध देतो. 27 वर्षामध्ये मी असा प्रयत्न केला इन आयुर्वेदा, माझी स्वतःची फार्मसी आहे. मी असा प्रयत्न केला की मी जे औषध देईल ते बेस्ट औषध असावं. बऱ्याचदा मी असं ऐकलं की डॉक्टर विचारतात काही ठिकाणी, 60 रुपयाचं औषध देऊ का 80चं औषध देऊ? औषध 60-80चं नसतं, औषध चांगलं असतं, बरोबर आहे. तर मी जेव्हा त्या खुर्चीवर बसतो, मला वाटतं डॉक्टरांनी चांगलं औषध द्यावं मला. आयुर्वेदात काय आहे की सागर आहे पूर्ण, म्हणजे अश्वगंधा, गुडूचीपासून तर सुवर्ण, हिरक, भस्मापर्यंत औषध आहे. सागर येतो, एवढे औषध आहे. देवाच्या कृपेने मी ते शोधली आणि मी जेव्हा मेडिसिन देतो त्यातला एक अनुभव पण तुम्हाला सांगतो आला म्हणून. मी परवा एका संभाजीनगर जवळ 2 रुग्ण माझ्याकडे आले, पुण्यामध्ये भेटले आणि संधिवातासाठी औषध दिलं. त्यांना 4 दिवसामध्ये इतका सुंदर फरक पडला की त्यांचा मुलगा म्हटला की या डॉक्टरांनी स्टिरॉइड टाकले वाटतं त्याच्यामध्ये, जर स्टिरॉइडचा फरक पडतो फास्ट. मी म्हटलं सर, मी अध्यात्मातला माणूस आहे, मी का टाकेल? आणि टाकलेला माणूस टिकत नाही जास्त दिवस अशा गोष्टी करणारा. म्हणजे एवढ्या पॉवरफुल ती औषधं आहेत. शोधली, रिसर्च केला, औषध त्याला देतो. औषध त्याला घ्यायचे असतात नियमितपणे, औषध आजार संपेपर्यंत. आणि त्याला डे 1 पासून साधना शिकवतो. साधनेचे मार्ग आहे आपल्याकडे, मी जो डेव्हलप केलेला आहे, प्रॅक्टिकल. कोणताच धर्म बदलायचा नाही, तुम्हाला बाबा व्हायचं नाही, हरे कृष्ण हरे राम करायचं नाही, वाटलं तुम्ही करा. म्हणजे निधर्मी असा एक प्रॅक्टिकल या संसारात राहून करण्याचा अध्यात्म आहे, तो तुम्हाला शिकवतो. आणि 99% माझी जी ट्रीटमेंट ती ऑनलाईन आहे. त्यात पेशंटचा वेळ वाचतो, अंतर यावं लागत नाही, सुट्ट्या लोकांना मिळत नाही. आमचा प्रयत्न असतो, तसं म्हणायला गेलं तर डॉक्टरांचा प्लॅन, या माझ्याकडे लॉजिंग पूर्ण करा नाही. जरी माझे आश्रम आहेत 2 ठिकाणी, पण मी म्हणत नाही की माझ्याकडे या, पहिले घरी करा, नाही जमलं तुम्ही आहेच तुमच्यासोबत. मग माझे डॉक्टर्स त्यांचा पूर्ण अभ्यास करतो ऑनलाईन. आणि त्यांना आम्ही ज्या पेशंटला वाटलं किंवा आजाराप्रमाणे, आता सिझोफ्रेनियामध्ये, डिप्रेशनमध्ये पेशंट व्हायलेंट होतात, घरच्यांचं ऐकत नाही, किंवा कॅन्सर आजार असेल, थोडा मोठा आजार असेल, तर मी त्यांना सांगतो की जे काय आजार मला वाटतं डॉक्टर म्हणून, त्यांना 5 दिवस कमीत कमी माझ्या आश्रमात मी बोलवतो. तिथे माझे डॉक्टर्स आहेत, टीम आहे. 5 दिवस, 7 दिवस, 15 महिना आजाराप्रमाणे. आमचा प्रयत्न असतो लवकर,
मग त्याला आम्ही शिकवतो काही पद्धत, त्याला दीक्षा देतो की बाबा तू असं असं कर. उद्देश काय, त्याने घरी जाऊन या गोष्टी कराव्या. मग तिथं तो ऍडमिट होतो. तिथलं प्रसन्न वातावरण, तुम्हाला माहिती आहे हर्बल बादिंग, आपलं नेचर बादिंग नावाचं एक टॉपिक आहे ज्याच्यात जॅपनीज सायंटिस्टनी खूप मोठं काम केलं की निसर्गामध्ये स्वतःची एक सेल्फ हिलिंग पॉवर आहे. की मला आश्रम मेंटेन करणं सोपं नाही. मला निसर्गात आज 5 एकरमध्ये मी काम करतोय, जा रे झाडं लावा रे, बांधकाम करा, माझ्यासारख्या आध्यात्मिक माणसाला. पण मी ते का केले की लोकांना ते वातावरण मिळावं. तिथे लोक अर्धे बरे होतात. सकाळची हर्बल टी पासून आम्ही त्यांना तिथं सायंटिफिक प्राणायामा, योगा, ध्यानाच्या अशा अनेक प्रोसेस डेव्हलप केलेल्या आहे, त्या करतो. खूप हसतो, खूप रडतो, खूप नाचतो. आपल्याकडे रडायला परमिशन नाही बघा, मग ते रडू नको. पण मेंटल कॅथार्सिस नावाचा एक प्रकार आहे. जे लोक रडत नाही त्यांना मानसिक आजार, हृदयविकार, त्वचेचे विकार होतात. भावना वेळच्या वेळी बाहेर निघाल्या पाहिजे असे. नंतर गाणं असेल आणि तिथे पंचकर्माच्या काही प्रोसेस आम्ही पूर्ण करून घेतो. सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे, म्हणजे अनेक पार्ट महत्त्वाचे, त्यातला डाएट हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर स्मिताजी, मी प्रेक्षकांना तुमच्या सोबत एक प्रश्न विचारेल की ज्याही स्त्रिया मला बघतायत तुमच्यासह, मी तुम्हाला विचारतो की तुम्ही जो घरी स्वयंपाक करतात, मोस्टली स्त्रिया करतात, तुम्ही तो स्वयंपाक कुठे शिकलात? शिकले नाही, म्हणजे बघून बघून. पण कोणाचं बघितलं? लहान असताना आईच्या काही गोष्टी बघितल्या आणि आता आम्ही युट्यूब बघतो. आता युट्यूब आलं, काही सासूबाई पण युट्यूब. पण पूर्वीचा जो पॅटर्न पाहिला आपण, घरात असताना आपण आईकडून शिकतो. आई कुठे शिकली? तिच्या आईकडे, म्हणजे आपल्या आजीकडे. आजी कुठे शिकली? तिच्या आजीकडे, म्हणजे आपल्या पणजी आजीकडे. आपली पणजी आजी जो स्वयंपाक ज्या प्रकारे बनवायची, तो स्वयंपाक आपण आज सेम बनवतोय. पण आपला पंजोबा जे जीवनशैली जगायचा, ते आपला नवरा जगतोय का? नाही. मला आठवतं, पंजोबा सोडा, माझे आजोबा ज्या गावात होते, मी लहानपणी त्यांना मोठ हाकताना पाहिलेलं आहे. म्हणजे पूर्वी मोटर्स नव्हत्या, मोठने पाणी, जे आता मी घड्याळ लावून 10,000 पावलं चालतोय डॉक्टर असताना, माझ्या आजोबांना फिरण्याची गरजच नाही, ते रोजच फिरता एवढं हेवी. ते ज्या प्रकारचं जेवण करतील, पणजी आजी जे करेल त्यांना पचेल. आपला नवरा किंवा आजचा जो युवक आहे त्याला ते कसं पचेल? पॅटर्न बदलला नाही, म्हणून पोट सुटणं, तब्येत वाढणं, यंग ओबेसिटी हा खूप मोठा प्रश्न झाला. आता याच्यात मला तुम्हाला सांगायचं आहे अजून एक प्रश्न. आपण स्वयंपाक करतो म्हणजे काय करतो? आता हीच आपल्या परंपरेने, महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये तेल घेतो, नंतर तेलामध्ये आपण जिरे मोहरी टाकतो, मग कांदे टाकतो, लाल होईपर्यंत त्याला गरम करतो, टमाटे टाकतो आपण त्यामध्ये. मला सांगा, आपण जेवण करतो म्हणजे काय करतो? आपण त्या पदार्थातली ऊर्जा घेतो. कांदे इतके जाळल्यानंतर, टमाटे इतके जाळल्यानंतर त्यात सत्व राहील का? नाही. पुन्हा आपली आजी, पणजी आजी जे तेल वापरायचं घाण्यावरचं, ते जास्त प्युअर होतं. आपलं ट्रिपल फिल्टरच्या नावाखाली आपण निकृष्ट अन्न खातोय, केमिकल्स त्यामध्ये. अन्न निकृष्ट, केमिकल मिश्रित ते अन्न. आणि प्रत्येक गोष्ट रिमोटवर, साधी वस्तू घ्यायला जायला आपण 2 व्हीलरवर जातो, कारवर जातो. आपल्या जुन्या लोकांना आपसूक चालावंच लागायचं पायी. चालले की तुमची कॅलरी बर्न होणार. म्हणजे पद्धती सेम आल्या, आपण पॅटर्न बदलला नाही. असा एक नाही ताई, हजारो पॉइंट्स आहेत ज्याच्यामध्ये मी संशोधन केलं. आश्रमात त्यांना आम्ही अशा प्रकारचं जेवण देतो, आणि खूप टेस्टी जेवण आहे. बरं, आश्रम म्हटला, रिसॉर्ट म्हटला की ते फक्त लोकांना अन्न आवडणारे जेवण खावं लागतं. नाही, मी प्रत्येक वेळेस मला काय आवडेल त्या अँगलने बनवलं. खूप टेस्टी फूड आहे. साधक तिथं खातात पेशंट. तिथे 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये येता वेगळ्या आजारासाठी, पण 5 किलो 6 किलो वजन कमी करून जातात. आपोआप होतं ते. आणि माझा जो भर आहे ना, तो आपोआप करण्यावर आहे. तुम्ही किती वजन कमी करा जाऊन एखाद्या सेंटरला, घरी या तुम्ही पुन्हा खाणार, सवय जात नाही आपली. हे कायम टिकणारी ट्रीटमेंट आहे. मग तोच आहार लोक घरी करतात. मग असं सर्व डाएट, लाईफस्टाईल, नंतर आमच्या इथे काउन्सिलिंग चालतात. मी अनेक प्रकारची मेडिटेशन त्यांच्याकडून करून घेतो, माझी टीम करून घेते, जसं वेळ मिळेल तसं. आणि तो पॅकेज त्यांना ओपन करून घरी सांगतो करण्यासाठी. नंतर 24/7 माझा त्याच्यावर वॉच असतो. पुन्हा तेच कसं पण म्हणजे आम्ही ते सांगतो की मी जर लक्ष नाही दिलं, तो स्वतःकडे लक्ष देत नाही. पण मग तुम्ही 2-3 ब्रँचेस आहेत, तर मग कसं लक्ष देऊ शकता? मग ती आता निब्बाणा पाहतो सक्सेसची कला आहे की आजच्या डेटला माझ्याकडे 305 पेशंट आहेत. आणि तुम्हाला कुठेच वाटणार नाही की 305 पेशंट मध्ये दुर्लक्ष होत आहे. बरं, ती कला आहे.
ते आम्ही हा. निब्बाणामध्ये हे केली की दॅट्स अ जसं मी नेहमी सांगतो की अंबानीज टाटा किंवा यांच्या एवढ्या मोठ्या कंपन्या आहे, एकटा व्यक्ती कसा मॅनेज करत असेल, हा. समथिंग सिस्टीम ही इज युझिंग, हा. ती सिस्टीम आहे ती बनवायला लागते. अशी सुंदर हा. सिस्टीम होती, पण बरं. निब्बाण सिस्टीम आहे. शांतपणे काम करायचं आहे. आणि आता ह्या पेशंट जेव्हा तिथे येतो, पेशंटला मला अजून एक मुद्दा सांगायचा आला ओघारे म्हणून, आजारी कोण पडतं? हम्म. ज्याला व्यायाम आवडत नाही, हा. ज्याला उशिरा उठायला आवडतं, हो. जो भरमसाठ टेन्शन घेतो, बरोबर. टेस्ट घेतो, जो नातेसंबंधामध्ये माघार घेत नाही, हा. त्याला स्वीकारणं माहीत नाही, माझंच घोडं पुढे, बरोबर, आळशी. हम्म. मला सांगा किती लोक टाइम मॅनेजमेंट करतात? जगाचा रेशो सांगतो 5% लोक करतात जगातले. किती लोकांचं गोल फिक्स आहे? आणि हीच आता टाइम मॅनेजमेंट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट. हम्म. मी जर माझ्या 24 तासाचं नियोजन नाही केलं हम्म. आणि 10 कामं करतो, जसं तुम्ही आता बोललात, हम्म. माझा कुत्राच होणार. हम्म. आपण काय करतो, जसं मागे सांगितलं की मांजरी पाळण्याची आपल्या सवय आहे. आपण कधी हा. आला युक्त बोलू हा. की आपल्या गरजा वाढून टाकतो आपण. हा. 6x2 जागा लागते झोपायला हम्म. आणि मुठभर अन्न लागतं ते आपल्याला. आपण खातो एवढं, हा. लागतं फक्त एवढंच. बरोबर. ते आपण बका बका खातो. 32 वेळेस घास चावायला पाहिजे. जुने नियम पूर्ण आपले बघा. कुठे चाललो, नेमकं पाहिजे काय, एकदा आपल्या गरजा समजल्या आणि त्या हिशोबाने आपण ती प्लॅनिंग केली. मग मी या पेशंटचा अनावश्यक भाग 6 महिने वर्षभरामध्ये ओळखतो, त्यासोबत राहतो. हम्म. कठीण आहे म्हणजे म्हणजे त्यांना लाईफस्टाईल शिकवता. एक्झॅक्टली. त्यांनी basically. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काम करावं, हा. कसं बोलावं, कसं विचार करावा, म्हणजे स्वभावाचा आपण मुद्दा बघितला. हा. आता आपला सध्या बघा मॉडर्न याच्यामध्ये उशिरा जागण्याची पद्धत आहे. हम्म. म्हणजे 9-10 तर कॉमन झाले आपल्याला, हो. बरोबर आहे. पण आपल्याला सांगून ठेवले की सकाळी 4 वाजता 5 वाजता उठा. सिस्टीम येते, हम्म. पण आपण सिस्टीम बदलू शकतो जर मला चांगलं आयुष्य पाहिजे असेल. म्हणून मी नेहमी म्हणतो की चांगलं आयुष्य, चांगलं यश हे तुम्ही डिझाईन करतात. हम्म. हम्म. मी आत्ता येताना सांगत होतो की अमिताभ आज वयाच्या 80 नंतर काम करतोय, हम्म. जे अभिषेकला शक्य नाही. हम्म. बरं, अमिताभला बघा नेमकं काय आहे. मग आता ही जी लोक आजारी पडतात कॉमनली, मला माफ करा हे वाक्य बोलताना, 80 माणसं आजारी पडतात, टाईम मॅनेजमेंटने, काही खायचं काही प्यायचं. आता नेमक्या या सवयी बदलायच्या आपल्याला. हम्म. आता कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं आहे. हम्म. रोजची पुरणपोळी सोडायची आहे हम्म. आणि चमचमीत पदार्थ सोडायचे, जंक फूड सोडायचं आहे. मी म्हणत नाही की कायमचे सोडा, काही दिवस सोडा, तब्येत चांगली करा, व्यायाम करा. तर व्यायाम केल्यानं तुम्ही काही पचवू शकतात. बरोबर. पण किती लोक व्यायाम करतात, मग त्यांच्याकडून मी या गोष्टी करून घेतो. हम्म. याच्यात जो मला सपोर्ट करतो, हम्म. ज्याला वाटतं चांगलं जीवन जगावं, तो सक्सेस होतो. बरं. आणि ज्याला देवाचा आशीर्वाद कर्म केलं. पण ताई मला या निमित्त अजून एक गोष्ट सांगावीशी आवडेल की आपल्या समाजाचा जर बारकाईने अभ्यास केला, आपण नशिबाला खूप मानतो. हम्म. काय झालं की माझ्या नशिबात नव्हतं, हा. मला माफ करा, ही आपली पळवाट आहे. हम्म. म्हणजे आजारी लोक म्हणतात काय करायचं, नशीब. हम्म. आता नशीब म्हणून आपण पळवाट शोधली. मी तुम्हाला या निमित्ताने एक गोष्ट सांगेल सर्वांना, की गोष्ट म्हणजे एक तत्व. नशीब हा शब्द आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये नाही आहे. हम्म. हा दुसऱ्या ठिकाणी आला आहे. बरं. मे बी इस्लाममधून आला असेल की कुठून तरी. आपल्याकडे शब्द आहे प्रारब्ध. हम्म. हम्म. आणि प्रारब्ध बरोबर आहे भाग्य अधिक कर्म. हम्म. म्हणजे भाग्य जे देव आपल्याला देऊन टाकतो. हम्म. तुम्ही बरं मला सांगा, आपण कोणत्या घरात जन्मालो आपल्याला माहिती असतं का? नाही. तुम्ही शेवळ्यांच्या घरामध्ये आले, मी पाटलांच्या घरामध्ये आलो. हम्म. जन्माने आपण आलो तिथे, पण मरताना कसं असावं ते आपल्या हातामध्ये. हा. म्हणून भाग्य अधिक कर्म. कर्म दिलंय देवाने, आपले हात दिलेले आहेत. हम्म. आता बघा इथे जर मी कर्म चांगलं केलं, हम्म. भाग्यात काही लिहिलेलं असेल, माझं प्रारब्ध बदलणार. बरोबर. चुका आपण करायच्या. उशिरा झोपायचं, गुटखा, सिगरेट, दारू, व्यायाम करायचा नाही आणि आजार मागे लावून घ्यायचे. माझं नशिबात नव्हतं. हम्म. नाही. म्हणून निब्बाणा पाथ ऑफ लाईफ खूप प्रॅक्टिकल आहे. हा. उठायचं आपल्याला या अवस्थेतनं. आपला महाराष्ट्र असा नव्हता, आपला भारत देश असा नव्हता. हम्म. म्हणजे भारताचा आपण जर अभ्यास केला, 1843 का 42ची गोष्ट आहे. हम्म. भारताला जिंकायचं म्हणून हम्म. एका खासदाराला पाठवलं आपल्याकडे, तिथल्या माणसाला पाठवलं हम्म. आणि त्यांनी जाऊन तिथे रिपोर्टिंग केली. ती आज पण इंग्लंडच्या लोकसभेमध्ये ती लिखित स्वरूपात आहे. हम्म. त्याला प्रश्न विचारला
आपण हा देश जिंकू शकतो का? तर गुड न्यूज काय बघा, तो म्हटला आपण या देशाला कधीच जिंकू शकत नाही. सो पॉवरफुल कंट्री इंडिया इज. म्हणजे का नाही जिंकू शकत? तो म्हटला मी कन्याकुमारी टू काश्मीर फिरलो, मला एक सिंगल भिकारी सापडला नाही. विचार करा, भिकारी किती कॉमन झाले आजकाल. म्हणजे आपला देश किती प्रगत होता. हां, बरं तो खोटं कशाला सांगितलं तिकडं. नंबर 2, तो म्हटला आपण या देशाला जिंकू शकत नाही. याचे 2 कारणं आहेत. या देशाचं कल्चर आणि शिक्षण पद्धती. मग आपल्याला जर या देशाला जिंकायचं असेल तर आपल्याला शिक्षण पद्धती, कल्चरवर घाला पाडावा लागेल. हे सर्व जे आजार आहेत ना ताई, आपण आपलं कल्चर सोडून दिलं. सकाळी 4 वाजता उठणं आपलं कल्चर होतं. मोठ्यांचा पाय पडणं कल्चर होतं. सदाचार, रामाचं नाव घेणं आपलं कल्चर होतं. हा जो भ्रष्टाचार शब्द आहे, भ्रष्टाचार, भ्रष्ट विचार, अगोदर भ्रष्ट शब्द आहे बघा. आपण कधी काय बदलून गेलो. आता मोफत असेल तर आपण लाईन लावतो. या भारतामध्ये अन्नछत्र असायची, लोक इतकी तत्वाची होती की ती जेवायला जात नव्हती, मोफत भेटते म्हणून. आणि पूर्ण बदलून गेलं. काही नाही, काळाचा महिमा म्हणा. आपण प्रगती म्हणून पाश्चिमात्यांना स्वीकारावं, चांगल्या गोष्टी आहेत, पण ते वाईट सोडून द्यायचं, चांगलं ते घ्यायचं, त्यांचा लॅपटॉप घ्यायचा. पण मांडीवर बसून जर आपण काम केलं तर गरम जमू शकतं, उद्या गुडघ्याचा विकार होणार नाही. असं कल्चर, आपलं कल्चर बदललं. आणि सर्वात मोठं आपली एज्युकेशन सिस्टीम बदलली. इंग्लिश मिडियमच्या मुलांना मी सहज आळंदीच्या आसपास काही कामानिमित्त गेलो होतो. मला एक मुलगा भेटला 5वी 6वीचा. म्हटलं बेटा काय करतो? इंग्लिश मिडियमला आहे. म्हटलं तुला संत तुकाराम माहिती का? तुला संत ज्ञानेश्वरांचं माहिती आहे? आता बाय द वे तुमचा सिनेमा येतोय आता, त्या सिनेमाबद्दल तुम्हाला धन्यवाद, शुभेच्छा. जे अभंग तुकारामांचे नावाचा, आणि खूप त्याला यश मिळो, कारण तुकारामांचं जे अध्यात्म आहे खूप वेगळं आणि प्रॅक्टिकल आहे. मला आनंद आहे आज तुमच्याशी बोलतोय याविषयी. ताई, त्या मुलाला मी विचारलं की तुला माहिती आहे का, तो म्हणे कोण संत तुकाराम, कोण संत ज्ञानेश्वर. त्याचा दोष नाही आहे, त्याला आपण टाकलं इंग्लिश मिडियमला, तो ते लंडन ब्रिज फॉलनच म्हणणार ना, त्याला ते सिलेबसला ते म्हणेल ते. म्हणून पालकांनी सुद्धा द्या इंग्लिश मिडियमला, पण त्याला तत्व शिकवा. फक्त मोठं व्हायचं म्हणून मुलांच्या मागे आपण हे लावतोय भौतिक सुखामध्ये, पण एक अलौकिक जग येतं याच्या पलीकडे. देवाच्या कृपेने ते मला माहीत झालं. मी म्हणत नाही की तुम्ही लाईफ एन्जॉय करू नका, मी अशा प्रकारचा गुरु आहे की तुम्ही सर्व करा, पण त्या तत्वाला शोधा जे तुम्हाला आजारी करते. किती पळायचं एखाद्या माणसाने, पळता पळता किती पळायचं. मला डी वाय दादांचं एक वाक्य आठवतं. डी वाय पाटील जे माझ्या आयुष्यामध्ये आले, देवाचा आशीर्वाद. दादा नेहमी म्हणायचे की माणसाने आपल्या गरजा एकदा डिफाईन करून घ्यायला पाहिजे की मला नेमकं किती लागतं. मी तुम्हाला ना आता तेच विचारणार होते की आपल्या आजकाल सगळ्या आजारांमागचं कारण स्ट्रेस. येस. आणि स्ट्रेस का येतो? कारण आपण आपल्या आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो. आपल्याला किती हवंय, काय हवंय हे कळत नाही, आणि मग हा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी आणखीन पैसा कमवतो आपण, आणखीन पैसा घालवतो आपण, आणि आजारी पडून तो पैसा त्यात खर्च करतो. काय काय सांगाल तुम्ही याच्यावर? कसं केलं पाहिजे हे मॅनेज? ताई, छान प्रश्न विचारला. मला या निमित्ताने एक शेर आठवतोय की रास्ते कहाँ खत्म होते हैं जिंदगी के सफर में, रास्ते कहाँ खत्म होते हैं जिंदगी के सफर में, मंजिल तो वही है जहाँ ख्वाहिशें थम जाए. रस्ते अनंत आहे, जग मोठं आहे, आणि तुमच्या इच्छा आकांक्षा कधीच थांबणार नाही, ते तुम्हाला पळवणार. बघा, कुठल्याही माणसाला मरावं असं वाटत नाही, संसारी माणसाला, साधना नसेल तर. आणि संत लोक आपल्यातनं खूप कमी वयात संन्यास घेऊन टाकतात, 21व्या वर्षी समाधी घेऊन टाकतात. याचा विचार करा सर्वांनी की काय संतांना जगावं असं वाटत नाही. इथे काय होतंय, अजून और की मान, आणि यातच स्ट्रेस लपलेला आहे. म्हणून एकदा आपल्या गरजा डिफाईन करा. मी म्हणत नाही की खूप पैसे कमवू नका, खूप पैसे कमवा, बिल गेटच्या पुढे जा, पण स्वतःला सुव्यवस्थित ठेवून. मी तुम्हाला या निमित्ताने सांगेल की मला डी वाय दादांशी जेव्हा मी भेटलो, माझ्या आयुष्यात त्यांनी येणं म्हणजे खूप देवाची कृपा आहे. त्या निमित्ताने मी अनेक लोकांना माझा परिचय झाला, प्रतिभाताई पाटीलपासून अनेक लोकांना. नावं घेणे मला शक्य नाही. मला ही अनेक लोक एक वाक्य कॉमन बोलले ताई की डॉक्टर, तुम्हाला पाहिल्यानंतर कळतं की अध्यात्म काय आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर. आम्ही मात्र यश प्राप्त करता करता कधी स्वतःला गमावलं आमच्या लक्षात नाही आलं. आपला आजार एकदम होत नाही,
आपण काहीतरी अचीव करण्यासाठी जातो, हम्म. इच्छा आकांक्षा असतं आपल्या, पण स्वतःकडे लक्ष देत नाही. आपण जेवण करतो, आता मी प्रेक्षकांना विचारतो जे आपलं पॉडकास्ट बघताय, हम्म. आज सर्वांनी मस्त जेवण केलं असेल, सकाळचा नाश्ता केला असेल, हम्म. पण किती लोकांनी सकाळी व्यायाम केला? नाही, संख्या खूप कमी आहे. पण केला तर काय, मग फिरायला गेले होते फक्त? नाही. फिरायचं कसं हे पण शिकावं लागतं. किती मिनिटामध्ये किती किलोमीटर चालायचं आहे, त्याच्या मागे पण सायन्स आहे. चाललो भाजीपाला घ्यायला, चाललो गप्पा मारत, गप्पा मारायच्या नसतात. ते हार्टचा एक विशिष्ट वेग पाहिजे. घाम आल्यानंतर 30 मिनिटं व्यायाम करायचा आहे, घामानंतर. तो खरा व्यायाम आहे. किती लोक असा व्यायाम करतात? मग पुन्हा नशिबात नव्हतं सर आमच्या, मग पुन्हा पळवाट. नशीब आहे, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. जो आपण नशिबाचं बोलतो ना, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. मग तुमचे विचार ते नीट करा. आहे ना, डॉक्टर बसलेत, गुरु बसले तुम्हाला शिकवायला. मी शिकवतो आजार कसा बरा करायचा, कसं यश. आता हे तरुण मुलं मला बघत असतील, यांना यश पाहिजे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी आहे. हो. तुम्ही ॲक्ट्रेस आहात, तुमचं यश वेगळं, माझं यश वेगळं, इतरांचं वेगळं. निब्बाणामध्ये तुम्ही फक्त लिहायचं कागदावर की मला एवढं पाहिजे. फक्त सिस्टीम फॉलो करा, गुरुला फॉलो करा, तुम्हाला ते मिळेल. फक्त कष्ट, जिद्द, चिकाटी ठेवावं लागेल. सेम आनंदामध्ये. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊ की हा स्ट्रेस का निर्माण होतोय. अधिक जास्त हाव आपल्याला, आणि आहे त्याच समाधान मानायचं नाही. ताई, मी या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगेल की 99 रुपयाची गोष्ट आहे आपल्या निब्बाणा पाथ ऑफ लाईफ. मी 5 डेजचा कोर्स घेतो आणि वर्षभर साधकांना मी माझ्याकडे याला फॉलो करा म्हणतो. 5 दिवसामध्ये मी 12 तास रोज बोलतो आणि तो व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो. त्यातली एक कथा मी आज तुमच्या पुढे स्ट्रेस निमित्ताने सांगतो. ही जरी साधकांना आज कळाली, प्रेक्षकांना, ते म्हणतील की खूप काही मिळालं आज. कथा अशी ताई की एका राजाचा एक न्हावी होता आणि राजा नेहमी परेशान, उच्च पदस्थ लोक परेशान, न्हावी मात्र खूप आनंदी. आणि आनंदी माणसाची एक निशाणी आहे, तो गाणं गातो, त्या चेहऱ्यावर दिसतं, गाताय हो, नाचताय. तर तो म्हटला प्रधानाला, प्रधान, मी या पूर्ण राज्याचा राजा, मी मात्र दुःखी, आणि हा छोटासा व्यक्ती पदाने हा मात्र हॅपी. आणि मला वाटत नाही हा कधी दुःखी होऊ शकतो असं, कारण याला मी अनेक वर्षापासून ओळखतोय. प्रधान म्हटलं, मालक मी एक प्रयोग करू का? कर. मला वाटत नाही तो होईल असं. म्हणजे मी एक प्रयत्न करून बघतो. तर त्या काळातले जे नाणे असतील, ते एक नाणे असलेली थैली त्याच्या झोपडीमध्ये यांनी ठेवून दिली प्रधानाने. आणि जसा हा न्हावी तिथं आला झोपडीमध्ये, त्याचं काम संपल्यानंतर तो पाहतोय, अरे आज धनलाभ झाला. त्याने ती पोटली ओपन केली, 1 2 3 करता करता ती नाणे भरली 99. आता 99 म्हटल्यानंतर आपल्याला काय दिसतं? 1 कमी 100. एक पडला तर 100 होतील. त्यांनी पुन्हा मोजले काही चुकतंय का म्हणून, पुन्हा 99 भरले. तो रोज 1 रुपया कमवायचा त्या काळातला, आपण असं म्हणू. त्या डोक्यात आयडिया आली, याच्यात जर 1 रुपया पडला 100 पूर्ण होऊन जातील. मग त्याने डोक्यात तो थॉट सुरू झाला. कटिंग चालू आहे, दाढी करणं वगैरे, पण डोक्यात थॉट आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी अर्ध जेवण केलं आणि त्यातले 50 पैसे वाचवले, झाले 99. अजून अर्ध जेवण केलं, झाले 100. आता 100 झाल्यानंतर त्याने थांबायला पाहिजे. त्याला 100 झाले, आता 101 करून टाकू. डोक्यात तोच थॉट सुरू झाला. करता करता 101, 102, 105 गेलं गाणं, आनंद गेला. मग राजा म्हटलं की दिवशी, झाले का 100 पूर्ण तुझे पैसे? तो म्हटलं, तुम्हाला कसं काय माहीत पडलं? अरे तो गेम आम्हीच खेळलो. मग हा म्हटलं, कशाला गरिबाची थट्टा केली आपण, नाही आम्हाला बघायचं होतं काय झालं. मग काय झालं रे म्हणे? तर काही नाही मालक, मी जेव्हा झोपडीत गेलो, मला नाणे सापडले, जसे पैसे मोजले, मला कळलं की 99 आहेत. मग मला वाटलं 1 रुपयात पूर्ण टाकून देऊ आपण, 100 पूर्ण करू. आणि 100 झाल्यानंतर थांबायला पाहिजे ना. माझ्या मनाने पकड घेतली, 101, 105. आपण असंच करतोय. आपण आठवा स्मिताताई, प्रेक्षकांनी आठवा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा खूप छोट्या गोष्टीमध्ये आपला आनंद होता. मी आमच्या शहरामध्ये टायर असायचं ना, ते पळवायचं. आता मुलं टायरला हात पण लावणार नाही, हा भाग वेगळा. आणि रावळगावचं चॉकलेट, आईच्या चहाच्या डब्यात मी 4 आणि 8 घेऊन जायचो. 1 रुपया सिनेमा बघायला मिळायचा. आता त्या निलेश पाटीलकडे जर साधना नसेल आणि दिवसाला 1 लाख रुपये पण आले, हॅपी नाही आहे. गरजा आपण वाढवून टाकतो. गरजा माणसाला पळवतात.
म्हणून स्मार्ट वाक्य जर यात आपण पकडायचं म्हटलं, कहते हैं कि जरूरतें फकीरों की भी पूरी हो जाती है, जरूरतें, लेकिन ख्वाहिशें बादशाह की भी पूरी नाही होती. तर आपल्याला गरजेप्रमाणे जगायचंय. पण आता पुन्हा तेच ताई, इतकं सुंदर मी बोलतो, तुम्ही ऐकताय, सर्व ऐकताय, हे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. मी इम्प्लिमेंट केलं नव्हे, ते झालं. आता ते कसं झालं हा. ते ऐकण्यात इंटरेस्ट येस ताई. की तुम्ही मुळात योगी म्हणून काही वर्ष काढलीत. तुम्ही आनंदाचा शोध घेण्यासाठी हो. खरं सांगायला गेलं तर संन्यास घेतला हो, आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये आलात आणि पुन्हा म्हणजे तुम्ही आश्रमासाठी काम करताय. तुम्ही रोग जे काय आहेत, आजार आहेत, हो. त्यानंतर विकार आहेत, त्याच्यावर तुम्ही काम करताय. तर हे सगळी अशी वळणं कशासाठी, किंवा त्यातून तुम्हाला काय मिळालं आणि तुम्हाला काय द्यायचंय? छान प्रश्न विचारला. पहिली गोष्ट, हे मी ठरवून केलं नाही. म्हणजे मी 1994ला पुण्याला फ्री सीटनी भारतीय विद्यापीठला लागलो. BMSला MBBSचा ट्राय केला, ओपनमध्ये होतो. 88.66 काही टक्के पडले. नंबर लागला नाही. BDS मला तेवढं आवडत नव्हतं. मी BMSकडे आलो. मला माहिती होतं या शास्त्राची एक पॉवर आहे. काही एरियात बघायचो की असाध्य आजार एका वैद्याने बरे केले. अभ्यास होता, वाचन होतं. आलो आणि ठरवलं की आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची. त्या काळात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणं मूर्खपणा होता, आत्महत्या होती. पण एक तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला सांगत असतो. मी प्रॅक्टिस केली, मला काही चांगले गुरु मिळाले, वाचन केलं आणि थोडंसं वेगळ्या पॅटर्नने मी अभ्यास केला. मी जास्त अभ्यास MD साठी न करता प्रॅक्टिकल अभ्यास केला. औषधीकरण शिकलो, चांगल्या गुरूंकडे गेलो, जिद्द ठेवली. त्या काळात संघर्ष खूप होता. ती मोठी स्टोरी, कधी वेळ मिळाला तर आपण बोलू. आणि जेव्हा मी डॉक्टर झालो तेव्हा मी पुणे मुंबईत न थांबता जाणीवपूर्वक अशा भागात गेलो ज्या भागात कोणी जात नाही. मी संभाजीनगरला गेलो आणि संभाजीनगर आज सुद्धा मागेच्या तुलनेने पुण्या मुंबईच्या, पण एक सामाजिक विचार होते, जसं बाबा आमटे वगैरे या टाईपचे, आणि करू म्हटलं वेगळं. आणि माझ्या शहरातला एक चांगला डॉक्टर झालो, प्रॅक्टिस माझी वाढली. त्या काळात माझ्याकडे कुसुमताई चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि एक उद्योगपतीचा मिसेसचा दमा कायमचा बरा केला मी. आणि जन्माचा दमा गेल्यानंतर त्यांचा मुलगा मला शंकरराव चव्हाण आणि अनेक लोकांकडे घेऊन गेले. मग ती शृंखला वाढत गेली. माझ्याकडे सर्व काही होतं. मी प्रतिष्ठित डॉक्टर होतो. कष्टाने, जिद्दीने, अप अँड डाऊन्स होते. मग मी नंतर ठरवलं की आपण याला थोडंसं मोठं करूया. म्हणून महाराष्ट्रभरात मी 14-15 ठिकाणी ब्रँचेस टाकले. काही स्वतःच्या, काही रेंटेड, काही जाऊन बसायचो मी. पण जीवनाच्या मला एका टर्निंग पॉईंटला स्मिताताई कळालं की सर्व काही माझ्याजवळ आहे, पण यार तो आतला आनंद नाही. सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, ज्याला आपण निब्बाना, परमानंद असं म्हणतो. सुख वेगळं आणि ताई आनंद वेगळा. सुख येतं आणि जातं. आनंद हा कायम टिकतो, तुमच्या आतून येतो. याच्या मागे एका वाक्यात एक स्टोरी आहे की बालपणी मी डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर होऊन श्रीमंत व्हायचं आणि श्रीमंत व्यक्ती खूप आनंदी असतात, अशी त्या बाल निलेशची कन्सेप्ट होती. म्हणून मी अभ्यास करून डॉक्टर झालो. डॉक्टर झालो तर ब्रँचेस काढल्या आणि जेव्हा मी पैसे कमवतो जे काही मला येत होते, पण मी आनंदी नव्हतो. मग मी तसं धाडस दाखवलं. मी ठरवलं की आता बाबा आपल्याला त्याचा शोध घ्यायला पाहिजे. पैशाचा आनंद नाहीये, जे काही मला येत होतं त्यामध्ये. मग त्या काळात माझं वाचन होतंच. गौतम बुद्धांबद्दल, संतांबद्दल मी वाचून होतो. महावीरांची कथा मला माहिती होती. मग मी ठरवलं की आपण त्याचा शोध घेऊ. मग ते घ्यायला संन्यास घ्यावा लागेल. आणि संन्यास हा शब्दच भयंकर आहे. म्हणजे याची कल्पना पण लोक करू शकत नाही. पण मी ती केली. आणि संन्यास 2 प्रकारचा आहे. जास्त करून जो माहिती तो असा आहे की घर सोडून निघून जाणं, जीवन तुम्ही स्वतःला मारणं आणि त्याचा शोध घेणं. पण मी जेव्हा पॅरलली अनेक कोर्स करत होतो तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक गुरुपैकी आचार्य रजनीश ओशो माझ्या आयुष्यात आले आणि मला ते खूप भिडले. ते खूप प्रॅक्टिकल बोलले. मला माहिती त्यांना बाकी लोक का सेक्स गुरु म्हणून म्हणतात. ॲक्च्युअली तो व्यक्ती असा आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने त्यावर प्रकाश टाकला. मला विचारून डॉक्टर तुम्हाला सांगतो की माझं नाही, हा रिसर्च आहे की 95% मानसिक आजाराचं कारण कामभावनेचं दमन आहे. कोणीच बोलत नाही. डॉक्टरांचं काम आहे बोलणं. मला ते पटले, त्यांचा अभ्यास मला पटला. आणि जेव्हा संन्यासची वेळ आली तर ओशोने एक वेगळा संन्यास सांगितलेला आहे. ते म्हणतात की ज्या लोकांनी संन्यास घेतला ते घरातून निघून गेले आनंद प्राप्तीसाठी,
पण जेव्हा त्यांना ती प्राप्ती झाली, साक्षात्कार अनुभूती, ते पुन्हा आपल्यामध्ये आले. म्हणजे तुम्ही गौतम बुद्धाचं उदाहरण घ्या, ते राजा होते आणि त्यांना वाटलं की आपण सुखाचा शोध घेऊ. त्यांचा मुलगा राहुल, पत्नी यशोधरा, म्हणजे जी स्टोरी आहे, मग निघाले. मग त्यांनी त्या काळातले उपस्थित सर्व उपाय केले. एका झाडाखाली बसले, त्यांना विपश्यना कळाली, श्वास कळाला, ती मोठी स्टोरी आहे. पण जेव्हा आता तसं पाहिलं तर बुद्धांना सिद्धार्थ गौतम जेव्हा गौतम बुद्ध झाले, त्यांनी तिथंच थांबून ध्यानधारणा केली पाहिजे, ते आपल्यामध्ये आले. मग त्यांनी जे धम्म स्थापन केला, त्यांची पद्धत, भिक्षांदे माते, ज्या प्रकारे त्यांचं पुढचं कार्य, मग त्या काळातला राजा त्यांना भेटला, त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. तर गोष्ट म्हणतात, अगर इधर ही वापिस आना है तो फिर आप जा क्यों रहे हो. संतांना पण तसं पाहिलं तर काय पाहिजे होतं आपल्याकडून, आपण त्यांना खूप छळलं, प्रचंड छळलं, सळो की पळो करून सोडले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आई जेव्हा इंद्रायणीमध्ये आत्महत्या करतात, मुलं सोडून, मला सांगा काय वाटलं असेल ताई त्यांना, छोटे मुलं असताना. म्हणजे मला या निमित्ताने एक मुक्ताईचं वाक्य आठवतं की तुम्ही तो सिनेमा करता, मला जास्त बोलावं असं वाटतंय, प्रेक्षकांनी बघावं, कारण हे तत्व वाढले पाहिजे आपल्या समाजामध्ये. की जेव्हा ते मुक्ताईला जेव्हा मुक्ताबाई झोपेतून उठली, तिने विचारलं आपली आई कुठे गेली, तर ते म्हटले की निवृत्ती म्हटले की देवाघरी गेली. तर ती म्हणजे तिथं रोज जाते आपली आई, पण निवृत्ती म्हटले नाही, आता ती कायमची गेली. म्हणजे मला आता बोलतानाही अंगाला शहारे येत आहेत. पण बघा, त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी पसायदान लिहून ठेवलं, आणि जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे वाईट लोकांना पहिलं स्थान दिलं, छळलं. आपला स्वभाव आहे छळण्याचा. संतांना समजून घ्या, तो काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, त्याला काहीच नको आहे. काय सोबत घेऊन गेले ते? बरं ताई, संतांच्या काळामध्ये खूप श्रीमंत लोक असतील, ज्यांच्या मोठ्या माळ्या असतील. आज आपण नाव कोणाचं घेतोय? तुकारामांचं, ज्ञानेश्वरांचं नाव घेतोय त्यांच्या साधनेमुळे, ज्ञानामुळे. ती महत्वाची, हे टिकते. आता ताई, या प्रवासामध्ये मी जेव्हा तुम्हाला सांगत होतो की सर्व काही चांगलं असताना मग मी पाहिलं की मला संन्यास घ्यायचा आहे, मला ओशोंचा संन्यास पटला. ते म्हणतात जंगलात जाऊ नका, तुम्ही घरात राहा. पण तो अवघड संन्यास आहे. म्हणजे पत्नी समोर आहे, घर समोर आहे, जेवण समोर आहे, आणि तुम्ही ते खात नाही आहे. पण ही साधना आहे. याच्याबद्दल अनेक लोकांची अनेक मतं असतात. त्याला नवसंन्यास असं म्हणतात, योगी जीवन आपण म्हणूया. मी स्वतःला लांब केलं या जगापासून, स्वतःला मी वेळ द्यायला लागलो. आपण बऱ्याचदा लक्ष्यपूर्ती करता करता स्वतःकडे लक्षच देत नाही, जे आता आपण मला बोललात, आणि त्यातनं आजार मागे लागतात. साधना केली आणि एके दिवशी मला ती गोष्ट मिळाली, ज्याला आपण अनुभूती, साक्षात्कार म्हणून. खरं सांगू, ज्या दिवशी मला ती मिळाली त्या दिवशी मला परत या जगात यायची इच्छा नव्हती. काही सर्व नष्ट होणार आहे, माया आहे, एक दिवशी सोडून जायचं आहे. मी तुम्हाला सांगत होतो की आपण एखादा सस्पेन्स सिनेमा बघायला गेलो आणि आपला सस्पेन्स जर डे 1ला माहीत होऊन गेला, मिनिट 1ला, तर तुम्ही सस्पेन्स पिक्चर बघणार का? सस्पेन्स तुम्हाला माहीत झालं आहे सिनेमातलं. मला जीवनातलं सस्पेन्स माहीत झालं. काय आपल्या जीवनाचं सस्पेन्स? ना स्मिता, ना निलेश, ना प्रेक्षक. मरताना कोणीच सोबत काही नेणार नाही. मग सोबत जर काही न्यायचं नाही, लौकिक अर्थाने, भौतिक अर्थाने, पुण्य आपण घेऊन जाऊ, हा कपडा नाही, घर नाही, मग सर्व कशासाठी करायचं मी एवढं? तुम्ही मला विचारलं स्ट्रेस, इथे ते येतं. मग समाधी अवस्था काय असते पाहिलं, पण मला दादा आठवला माझा, मला कॅन्सर आठवला, मला आजची वैद्यकीय सिस्टीम आठवली, काय चालू आहे. नंतर तर अजून एक गोष्ट इथं महत्त्वाची येते. मग मी निर्णय घेतला परत येण्याचा. म्हटलं आपलं कर्म महत्त्वाचं आहे. राईट. आणि ते कणे, मी सांगू का, एक कर्म जरी महत्त्वाचं वाटतं ना, पण तुम्हाला एक, मला ते दुःख दिसलं की दादा जेव्हा आजारी होता. तेच ना, आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं काहीतरी देणं आहे, ते दिल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. त्यामुळे आपण तुम्ही जी ही अनुभूती घेतली, ही अनुभूती कशासाठी घेतली? कारण तुमचं काहीतरी देणं आहे समाजासाठी, असं मला वाटतं. असंच म्हणावं. आणि म्हणून ते तुमचं कर्म जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते पूर्णत्वासच येणार नाही. जे तुम्ही अनुभूती घेतली ती सुद्धा येणार नाही. कदाचित तुम्हाला समाजासाठी भरपूर काम करायचं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण हेच तर सांगतात. क्या बात. भगवद्गीतेमध्ये हेच सांगतात ते, की तुम्ही जेव्हा अर्जुन सुद्धा म्हणतो की मी कसं काय लढू,
मला नको आहे, मला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही, मला काहीही नको, मला राजा व्हायचं नाही आणि काहीच करायचं नाहीये, मग मी कशाला लढू? पण त्यावेळेला श्रीकृष्ण काय म्हणतात, तुला तुझं कर्म करायचं, कारण तू कोणाला मारत नाहीच आहेस. तुला असं वाटतंय की तू मारतोयस, पण मारणारा तू नाहीयेस. जन्म देणाराही तू नाहीयेस आणि मारणाराही तू नाहीयेस. तो वेगळाच आहे. हे फक्त पोशाख आहेत. तुला तुझं कर्म करायचंय, त्याच्यामुळे काहीतरी घडणार आहे, त्यामुळे तुला हे करावं तर लागेल. वाव, सुंदर सुंदर. तसंच आहे, मला असं वाटतं, म्हणून तुम्हाला ही अनुभूती आली आहे. ताई खरं आहे. आणि मी तुम्हाला सांगू, माझ्याकडे 16 वर्ष जुना एक पेशंट आला, जो सिझोफ्रेनियासाठी औषध खातोय आणि त्याची महिनाभरामध्ये 3 टॅबलेट मी बंद केल्या, डॉक्टरच बंद केल्या. तुम्हाला सांगतो, सायकॅट्रिकमध्ये एक गोळी डॉक्टर 1 तास मागे पुढे होऊ देत नाही, आणि डॉक्टर जेव्हा 3 गोळ्या बंद करताय, 12 किलो वजन कमी झाले, अशा अनेक संकेत, योगेश, जे काही नावं आहेत. आणि जेव्हा त्यांना बघतो ना मी, तेव्हा मला कळतं की मी यासाठी परत आलेलो आहे. कारण ते त्यांच्या चेहऱ्यावर आज तुम्ही जर आमच्या सेंटरला आलात, तुम्हाला असे मोजून मी 30-40 डिप्रेशनचे, सिझोफ्रेनियाचे लोकांचं फीडबॅक देऊ शकतो. मानसिक आजारामध्ये व्यक्ती अक्षरशः गोळ्या खाऊन खाऊन एक चालता बोलता पुतळा होऊन जातो. आणि जेव्हा मी ना बरं होताना बघतो, तुम्ही जे आता वाक्य बोलले, की तो कार्य करून घेतो आपल्याला. करून घेतो. खरं, ती शक्ती आहे, भाग्यात ते आहे लिहिलेलं आपल्या. फक्त आपण कर्म चांगलं करायचं. मग ताई जेव्हा परत याचा निर्णय घेतला, एक हे कारण होतं की मी पाहिलं की देवाच्या कृपेने असे अनेक असाध्य आजार आहेत, जे आपण पुढे बोलणार आहे. मायग्रेन, अँजिओप्लास्टी, सोरियासिस, नंतर पित्ताशयातले खडे, आमवात, स्पॉन्डिलोसिस, खूप आजार आहेत, आपण ते बोलू. तर देवाच्या कृपेने तोपर्यंत त्याचा सक्सेसफुल माझ्याकडे खूप स्टोरीज होत्या. मग मी म्हटलं, आपण जर गेलो तर हे ज्ञान आपल्यासोबत जाईल. आणि आमचं जे ज्ञान आहे ना आयुर्वेदा, ते असं कोणी शिकवत नाही, ते आपल्या स्वअनुभवातून गुरु परंपरेने येत असतं. म्हटलं हा अन्याय होईल समाजावर, आणि दादा दुःख पाहिजे. नंबर 2 ताई, मी एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो की मला परत यायला का मी परावृत्त झालो, आनंदासाठी. माझ्या घरामध्ये प्रत्येकाच्या सिनेमामध्ये एक अमरीशपुरी असतो. गमतीने म्हणायचं म्हणजे आपण नायक असतो, कोणते खलनायक असतो. म्हणजे तुम्ही इतिहास काढा, इतिहासपासून आजपर्यंत मानवी मनाचा एक पॅटर्न आहे. घराघरामध्ये संघर्ष आहेत, वादविवाद आहेत, आणि त्याचे सुंदर दाखले आपल्याला भेटतात इतिहासामध्ये. म्हणजे जवळचीच लोक, लांबचे लागत नाही, जवळचीच लोक तुमचा घात करतात, तुम्हाला दुःख देतात. आता मी अनेक वर्षापासून हे कोचिंग करतोय, अनेक शहरामध्ये मी जातो, हजारो लोक मला कोर्स करतात. सर्वात जास्त हॅम्पर्ड नातं नवरा बायकोचं. आता आई वडिलांनंतर सर्वात जवळची व्यक्ती कोण आहे आपल्याला? पती किंवा पत्नी. छान राहायला पाहिजे त्यांनी, पण नाही. 2 माईक असतं माझ्या कोर्समध्ये. नवरा बायको माईक पहिले पकडणार. पत्नीला पतीचे काही गोष्टी आवडत नाही, आणि पतीला पत्नीचे आवडत नाही. आणि सासू सून, 2 भाऊ, मामा भाचे, नंतर 2 शेजारी. मी गंमतीने सांगतो, गंमत काही फॅक्ट आहे की आज देशामध्ये 200 पूर्ण पृथ्वीवर 200 देश आहेत. आपले शेजारी कोण आहेत? चायना आणि पाकिस्तान. आपला वाद बघा कोणाशी होतोय. तुमच्या शेजाऱ्याला, मला माफ करा वाक्य बोलताना, तुमच्या शेजाऱ्याला कळत न कळत तुमचा विकास सहन होत नाही. गावात जी भांडणं चालू आहेत, 2 सख्खे भाऊ भांडणं करतायत. असं का होतंय? ऑफिस कलिग्स, तुमचा सिनियर ज्युनियर, बॉस असिस्टंट, अनेक नाते आहेत. 2 लोक एकत्र आले, तिथं स्पार्किंग होणार. मग जो पॉवरमध्ये असतो तो प्रेशराईज करतो. तिथं आजाराचं कारण लपलेलं आहे. मला सुदैवाने याचं उत्तर सापडलं होतं. मी माझ्या नात्यामध्ये माझ्या जवळच्या एका व्यक्तीबद्दल मला खूप स्ट्रॉंग कंप्लेंट होती. त्यांना मी बदलण्याचा खूप प्रयत्न केला, ते काही बदलले नाहीत. मला निब्बाणा कळाला, मी बदलून गेलो. ते आज पण तसेच आहेत. मी साधकाने या निमित्ताने सांगेल, तुम्ही बदला, जग आपोआप बदलेल. पण हे मी बोलतो तितकं सोपं नाही आहे, पण ठरवलं तर सोपं आहे. वाल्मिकी होतो की ज्या व्यक्तीमुळे, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतोय, द्या ना सोडून त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला सोडू नका. हा तुमचा ॲटिट्यूड, ती काच जरा साफ करून बघा ना तुमच्या जीवनातली. मग मी पाहिलं की माझ्याकडे ती विद्या आलेली आहे आनंद वाटण्याची. पहिलं होतं आरोग्य, आनंद. तिसरी गोष्ट मी पाहिली की जो काही माझा छोटा मोठा प्रवास असेल, मला कळलं की यशस्वी व्हायला काय लागतं? प्लॅनिंग, एक्झिक्युशन
गोल सेटिंग, कन्सिस्टन्सी, कमिटमेंट, अनरिझनेबिलिटी, काम करत जा, कारणं सांगू नका. मग मी ग्रेट लोकांचं जेव्हा वाचन केलं मला कळलं आणि मी त्याच मार्गाने पुढे आलो होतो. मग यश, आनंद आणि आरोग्य हे 3 बिंदू घेऊन मी या जगात आलो. जसं मी आलो माझी भेट झाली डी.वाय. पाटलांशी. म्हणजे परमभाग्य की माझा एक शो झाला बायपासला करा बाय बाय. साम टीव्हीला शो होता आता 14 वर्षापूर्वी. तेव्हा 1 तास शो चालायचा आणि खूप लोक फोन लावतात. हॅलो करेपर्यंत 10 मिस कॉल होतात. त्यांचा फोन लागला. तेव्हा ते त्रिपुराचे राज्यपाल होते. दादा स्वतः बोलले, म्हटले मी डी.वाय. पाटील बोलतोय, असं असं राज्यपाल, आणि माझी 7 वेळेस अँजिओप्लास्टी झालेली आहे. आता पण मी 2-3चा पेशंट पाहिला होता. इथे पण ते दादाच आहेत, 7 करताय म्हणजे. मग त्यांनी मला भेटायला वेळ दिली. त्यांचा एडीसी असतो, 30 मिनिटं वेळ दिली. आमची मीटिंग 9 तास चालली. ते म्हटले असे माणसं आपल्या जवळ पाहिजे. तेव्हापासून 9 तास. त्या दिवशी नेमका नानांचा बर्थडे होता. म्हटलं कोण नाना, चला नाना पाटेकर. म्हणजे नाना पण मला त्या दिवशी कर्वेनगरला त्यांच्या कुठे फ्लॅटमध्ये मला भेटले. त्यांना बरं केलं. दादा एक दिवशी मला म्हटले, डॉक्टर तुमची इच्छा काय? म्हटलं माझ्या इच्छा संपल्या लौकिक अर्थाने. काय असेल पण लोकांना हॅपी करायचं, जे मला हॅपीनेस भेटतं. त्याला काय लागतं? आश्रम, सेंटर. या पुण्याला, माझा पैसा तुमचं डोकं, आपण दोघं मिळून करू. मी आलो सुद्धा. बरं मी का आलो की मी संभाजीनगरला 5 एकरमध्ये करू शकलो असतो. इथे 50 मध्ये करू, मोठा ब्रँड मिळेल आणि आपलं आयुष्य छोटं आहे, अधिक लोकांना देता येईल. मला स्वतःला काही नको आहे त्या अर्थाने. बिझनेस म्हणून करत नाही मी. पण मी आलो, काही गोष्टी मला आवडल्या नाहीत. हा जो मी मार्ग घेतला हा मार्ग वेगळा आहे. त्यांची मुलं खूप छान आहेत, मला ते आज पण प्रेम देत आहेत. पण माजिंक्य दादा असेल, विजय दादा असेल, पी.डी. पाटील असतील, ते खूप छान त्यांच्या ठिकाणी. पण मला माझे तत्व वेगळे होते. मग मी तिथून बाजूला झालो. आज पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. दादा आज कॉन्टॅक्टमध्ये. मग मी ठरवलं पुण्या मुंबईच्या मध्ये आश्रम टाकायचं. पण नेमका लागला करोना. करोनात तुम्हाला माहिती सर्वांचे वाताहत झाली. मग मी आपल्या नेटिव्ह प्लेसला गेलो, सर्व ऑनलाईन झालं. तिथे मला जमीन मिळाली. मी करोना काळात ती डेव्हलप केली. आता तिथे एक छोटासा आश्रम डेव्हलप केला. 15-20 लोक तिथे राहू शकतात. एक वातावरण आहे. मी पुण्यावरून तो ऑपरेट करतो. सध्या मी पुण्याला राहायला आहे. आता पुणे मुंबईच्या मध्ये एक प्लॅन माझा आहे. आणि कन्सेप्ट तीच आहे की लोकांना निसर्गात घेऊन जायचं. आणि माझ्या या कन्सेप्टप्रमाणे घराघरामध्ये आरोग्य, आनंद आणि यश. ताई मी नेहमी सांगतो की नशिबाला बाजूला करून आपण फक्त आपलं कर्म चांगलं करायचं. तुम्ही जर पूर्ण जगाचा अभ्यास, तुम्हाला विचारत होता की डॉक्टर तुम्ही कसे आलात? बरं मी परत यावं म्हणून गेलो नव्हतो. मला शोधायचा होता आनंद, तो सापडला. पण तुमच्या आजारांनी मला ओढलं पाठीमागे आणि दुःखाने ओढलं. म्हणजे एक वेळ आजार तरी परवडला, पण घराघरामध्ये जे डर्टी राजकारण चालू आहे ना, म्हणजे मी थोडं 1 मिनिटं बोलेल. मी सुनबाईला नेहमी सुनबाईच समजलं जातं. मात्र मुलगी असते बरं सासूबाईसाठी. जी पत्नी कमवत नसेल, तिचा पती कमवतो म्हणून तिला प्रेशराईज करतो. मुलं हे बघतात आणि ते मुलं आजार रूपाने किंवा वेगळ्या रूपाने वडिलांचा बदला घेतात. हे मानसशास्त्र आहे. डीप गेल्यानंतर जेव्हा माझ्याकडे मुलं येतात नाही 20, 22, 24 वर्षाची, मला सांगा इतक्या बरं बाय द वे तो विषय सांगायचा राहिला की हृदयविकारानंतर मला सर्वात जास्त स्पर्शून गेला तो आजार ज्यात मी काम करतोय तो म्हणजे मानसिक आजार. इथे डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, ओसीडी, अँझायटी, स्लीप खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आजार. याचं कारण काय? तुम्ही बोलल्याप्रमाणे स्ट्रेस. प्रत्येकाला सिकंदर व्हायचंय, IIT व्हायचंय, डॉक्टर व्हायचं. जसं या 2च फील्ड आहे या जगामध्ये, बाकी फील्ड नाहीच आहे. म्हणून स्पर्धा पण जास्त आहे त्या ठिकाणी. मुलं स्ट्रेसमध्ये आहेत. ताई पूर्वी गुरुकुल नावाची पद्धत होती. आपण मुलांना गुरुकडे टाकून द्यायचो आणि गुरु जे शिकवेल तसं व्हायचं. मी तुम्हाला जे विचारलं की ताई आपल्या शरीरातला सर्वात मेन पार्ट कोणता असेल, मुख्य पार्ट, कॉमन तुम्ही सांगाल की मेंदू किंवा हृदय. आपल्या शरीरातला मेन पार्ट आहे नाभी. तिथे आपण आपलं मूळ ते आपण आईला तिथून जोडलेलं असतो. आणि नाभीला कोणीच लक्षात घेत नाही. नाभी हे भीतीचं केंद्र आहे, धाडसाचं केंद्र आहे. तो गुरु आहे ना, त्या विद्यार्थ्यांना धाडस शिकवायचा.
आणि आपली जी आजची एज्युकेशन सिस्टीम आहे ती फक्त लेफ्ट ब्रेनला हॅमर करते, राईटला पण नाही. जे तुम्ही आता कलाकार आहात ना, याचा तुमचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह आहे, कलाकारांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. हे फक्त लेफ्टी माणसं बनवत आहेत, लेफ्टला हॅमर करून. मग डिग्र्या येत आहे यांच्याकडे, पण ही माणसं नाही आहेत. आई वडिलांना घराच्या बाहेर काढणारी माणसं आहेत का? पैशाच्या मागे लागणारी माणसं आहेत का? कोणत्याही मार्गाने पैसे कमवणारी माणसं आहेत का? मग तत्व गेली, शिक्षण पद्धती बदलली. तर डॉक्टर, सगळ्या आजारांवर तुमच्या या निब्बाणा पद्धतीमध्ये उपचार होतात? हो, निश्चितपणे सगळे आजार? हो, म्हणजे आता बघा, सर्वांचं आपण जर डीप गेलो, हा जो संशोधन केलं, जसं आपण मायग्रेनचं बोललो, हृदयविकार बोललो, मानसिक आजार बोललो, की ज्याला असाध्य लेबल लावून टाकले त्याचे सक्सेसफुल स्टोरीज आपल्याकडे पूर्ण आहेत. म्हणजे डिप्रेशन बरा होतो, सिझोफ्रेनिया बरा होतो, ओसीडी बरं होतो, हृदयविकार टाळता येतो, मायग्रेन बरं होतं. याशिवाय डायबिटीज एक समस्या कॉमनली आहे, त्याला रिव्हर्स करण्याची पूर्ण टेक्निक आपल्याकडे आहे. स्पॉन्डिलोसिस, संधिवात. संधिवातामध्ये आमवात नावाचा एक प्रकार असतो ताई, त्यात मल्टिपल जॉईंट कॅप्चर होतात. त्याला लोक आमवाताने मरत नाही, इंजेक्शन घेऊन मरतात, किडनी खराब होऊन. म्हणजे मल्टिपल जॉईंट दुखतात, पेशंटचे हातपाय वाकडे होतात. म्हणजे मणक्यासंबंधी कोणताही आजार असतो, पित्ताशयातले खडे, किडनीतले खडे, कॅन्सर, HIV चे पेशंट आज आपल्याकडे औषध घेतात. म्हणजे इम्युनिटी कशी बूस्ट करायची, शेवटी शरीराचं प्युरिफिकेशन, टॉक्सिन्स नीट करून शरीर, मन आणि आत्मा या 3 लेवलला आपण काम करतो. आणि मनाला नीट करून स्वभाव बदलून आत्म्यापर्यंत पोहोचतो त्या पिक्चर प्रोसेसमध्ये. याच्यामध्ये सोरायसिस नावाचा एक आजार आहे त्वचेमध्ये, तो असाध्य आहे, तो आपण कायमचा बरा करतो. पांढरकोळ बरा करतो त्वचेविकारामध्ये. स्त्रियांच्या आजारामध्ये सध्या एक गोष्ट घडते की अंगावरून रक्त गेलं, गाठी सांगितल्या जातात आणि सर्रासपणे ऑपरेशन होत आहेत. 90% केसेसमध्ये ऑपरेशनची गरज नसते. म्हणजे आम्ही सहजपणे महिना 2 महिन्यामध्ये अंगावरचं रक्त, म्हणजे एखाद्या लेडीजला समजा 1 महिन्यापासून रक्त जात आहे, 5 वर्षापासून जात आहे, त्याचं कारण वेगळं आहे. रक्ताचा दोष होतो, पण ते गाठी नाही. मग त्या गाठी कॅन्सरच्या म्हणून आपण सांगतो बऱ्याचदा, पण तसं नसतं. गर्भाशय काढायची गरज नाही, देवाने गर्भाशय काढण्यासाठी दिलेलं नाहीये. कारण गर्भाशय काढल्यानंतर उद्या ते तिथल्या हार्मोन्सचं काम कोण करेल? त्याशिवाय पित्ताशयातले खडे, तिथं पण पित्ताशय काढल्या जात आहेत, पित्ताशयातले खडे पण जातात. म्हणजे अवयव काढणं हा उपाय नाहीये. डोक्यापासून पायापर्यंत कोणताही आजार तुम्हाला असेल, पुरुषांचे लैंगिक प्रश्न लोक ओपनली बोलत नाही, सर्व प्रश्न त्यातनं होतात. काम जीवनाबद्दल त्यांना मार्गदर्शन भेटतं. गर्भसंस्कार आम्ही शिकवतो, पेरेंटिंग आम्ही शिकवतो, सर्व त्यात कव्हर होतं. लिडरशिप आम्ही त्यात शिकवतो. जसं तुम्हाला म्हटलं ना, एक छानशी मूर्ती आम्ही डिझाईन करून देतो. फक्त दगड ते शांत बसतो, फक्त माणसाने शांत बसायचंय, फॉलो करायचंय. आणि खूप सोपी ट्रीटमेंट आहे, फक्त लागेल जिद्द. मी नेहमी शिकवतो की या जगामध्ये 5% लोक ग्रेट आहेत आणि 95% लोक ऑर्डिनरी आहेत. तर 5%चा जो आपण तत्वाचा अभ्यास केला त्यात दिसेल की ते लोक कारण सांगत नाही, कमिटेड असतात, प्लॅनिंग करतात, गोल करतात. हे करता करता लोकांचा सक्सेस आपोआप वाढतो. त्यांना मला त्या क्लबमध्ये आणायचंय, त्यांना कमिटेड, सकाळी उठलाच पाहिजे व्यक्ती, व्यायाम केलाच पाहिजे. आणि आपण म्हणतो होत नाही, या जगात असं काहीच नाही, ठरवावं लागतं. तसा गुरु लागतो आणि पक्का पेशंट लागतो. त्यामुळे कोणताही आजार असेल, त्याचं जरी आपण नाव घेत नाहीये, ते सर्व आजार यातनं बरे होतात, कायमचे बरे. फक्त वेळ लागतो त्याच्या सिच्युएशन प्रमाणे, जिद्द चिकाटी. मी अजून एक पाहिलं, एखाद्या व्यक्ती सात्विक असेल ना, देवाचा मानणारा असेल, तो लवकर बरा होतो. त्या सर्व श्रद्धा याच्याआधी त्याला अधिक, हा खूप मोठं संशोधन झालंय, कधी वेळेला आपण त्याबद्दल बोलूया. ते लोक लवकर बरे होतात, विश्वास ठेवतात. आणि तुमच्या या आश्रमाला भेट द्यायची असेल तर आमच्या सबस्क्रायबर्सनी काय करायचं? सर्वात महत्त्वाचं विचारलं मला तुम्ही. पहिली गोष्ट, आमच्याकडे आम्ही कॉल्स घेत नाही. कॉल घेत नाही? कारण त्यांनी डिस्टर्बन्स येतो साधनेमध्ये. आम्ही योगी मार्गातले लोक आहे, आम्ही याला व्यवसाय म्हणून करत नाही. एक शांत पद्धत आम्ही डेव्हलप केली आहे. रुग्णांना ज्यांना वाटतं ही सेवा घ्यावी तर त्यांनी व्हॉट्सअप करायचं आम्हाला, जे नंबर्स आम्ही देऊ. व्हॉट्सअपने तुम्हाला एक लिंक येते, नंतर आपल्या वेबसाईटला एक लिंक आहे जे आपल्या व्हिडिओच्या खाली मे बी असू शकेल, तुम्ही दिलं तर ती लिंक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटला एक फॉर्म भराल आणि सायलेंटली आमच्या टीमकडे ते पूर्ण येणार. नंतर माझे डॉक्टर्स आणि माझी टीम त्यांना 3 टप्प्यामध्ये त्यांना चौकशी करणार. मला वाटलं खरोखर आजार बरा होणार आहे, मग आम्ही त्यांना पहिल्या मिटिंगला बोलवणार. त्याला पटलं, मला वाटलं की हा व्यक्ती या मार्गावर चालू शकतो, मग त्याला आम्ही ट्रीटमेंटचा खर्च किंवा जे सांगून, घरातल्या लोकांचा सहभाग लागतो याच्यामध्ये बरं होताना, तो सहभाग आम्ही घेतो आणि तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो.
आमचं यूट्यूब चॅनल पण आहे माझं छोटंसं, बरं. लोक त्याला भेट देऊ शकतात. फेसबुकला आहे, हा. इन्स्टाला आहे, पण बेस्ट वे व्हॉट्सॲप किंवा वेबसाईटचा फॉर्म भरून लोक आमच्यापर्यंत येऊ शकतात. हं. मी आणखीन एक तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आता यानंतर खूप जणांना प्रश्न पडतात, मग कमेंटमध्ये प्रश्न विचारतात, तर तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा त्याची उत्तरं द्या. निश्चितपणे वेळ कमी मिळतो, पण जर कोणी आपल्या दाराशी आलं आणि प्रेमाने आलं तर आम्ही, आमची टीम आणि मी स्वतः त्यांना रिप्लाय करणार आणि डेफिनेटली सांगू आम्ही त्यांना. बरं. आणि आता जाता जाता आम्ही एक गोल्डन टिप विचारतो, अच्छा. तर काय सांगाल तुम्ही? स्मिताताई, विषय खूप मोठा आहे, जीवन मोठं आहे. मी असं म्हणेल की व्यक्ती जन्माला येतो आणि मरताना सोबत काही नेत नाही. हं. पण आपण जर ग्रेट लोकांचा अभ्यास केला तर जे लोक स्वतःवर काम करतात, हं. प्रामाणिक असतात, सदाचारी असतात हं. आणि धावपळ करत नाही, योगिक मार्ग, चांगला डाएट करतात, स्ट्रेस मॅनेजमेंट करतात, हं. आपल्या आसपास ते आहेत. हं. फक्त आपण शोधलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जितक्या ग्रेट लोकांचा अभ्यास कराल, अप अँड डाऊन्स करतच ते पुढे गेलेले. कोणीच जन्मतः श्रीमंत नसतो. हं. आजारी व्यक्तींनी, ताई, समाजामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे. हं. मायग्रेन बरा होत नाही, हे बरं होत नाही, असं काहीच नाही आहे. हं. आपण ज्याला सायन्स म्हणतो ना, या सायन्सच्या पलीकडे अजून खूप सायन्स आहे, हं. फक्त ते आपलं माहीत नाही. हं. आई नाव घेते, आपलं उचकी लागते, हं. भावना, अनेक गोष्टी आहे, रेकी सायन्स आहे, हे तर माहिती आहेत. अशा अगम्य गोष्टी आहेत. फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे हं. की मी बरी होणार. हं. असं म्हणतात, आपण जेव्हा असं म्हणतो ना बरं होणार, आपल्या बॉडीत ते प्रोटीन बनतात. आम्ही आहोत ना. मी म्हणू शकलो असतो बघू, करू, या, तर मी स्पष्ट सांगतोय. स्पष्ट का सांगतोय? कारण समाजामध्ये जी निगेटिव्हिटी आहे चुकून, तर या निमित्ताने प्रेक्षकांनी एक विश्वास ठेवायचा आहे. आपले सर्व आजार बरे होऊ शकतात, आपण कायमचे आनंदी होऊ शकतो आणि हवं ते यश मिळू शकतो. पण तो अधिकार आहे आपला सर्वांचा. फक्त गरज आहे विश्वास, सरेंडर आणि थोडी साधना करण्याची. आम्ही तयार आहोत तुमचं लाईफ डिझाईन करण्यासाठी. फक्त आता तुमचा योग कसा येतो याच्यावर दुसरं डिपेंड आहे. अगदी छान. खूप छान माहिती सांगितलीत. आमच्या प्रेक्षकांसाठी अतिशय उपयुक्त होती माहिती. आयुर्वेदावर खूप बोलणं होतं या स्टुडिओमध्ये, पण अध्यात्मा रिलेटेड आज जे आपलं कन्व्हर्सेशन झालेलं आहे ते अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे मला पर्सनली, माझ्यासाठी तर आहेच आहे आणि माझ्या सबस्क्रायबर्ससाठी पण आहे. मनापासून धन्यवाद.